So welcome back all of you and good evening. Derivative of inverse functions. पुढचा जो कॉन्सेप्ट आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन्स. तर टोटल आपल्याकडे 6 इनव्हर्स फंक्शन आहेत मुलांनो. त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. त्याचे फॉर्म्युले पहिले लिहून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन्स. राईट. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन्स मध्ये पहिला जो फॉर्म्युला आहे मुलांनो, साइन इनव्हर्स ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा. साइन इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा डेरिव्हेटिव्ह कशाचा असणार आहे आपला? साइन इनव्हर्स ऑफ एक्स. सेकंड बघा मुलांनो, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. कॉस इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह -1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? प्लस मायनस. साइन इनव्हर्स मध्ये प्लस घ्यायचं आपल्याला, कॉस इनव्हर्स मध्ये काय घ्यायचं? -1. बाकीची सगळी टर्म सेम असणार आहे. त्याच्यानंतर थर्ड फॉर्म्युला आहे टॅन इनव्हर्स. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स याचा जो डेरिव्हेटिव्ह असतो मुलांना तो असतो 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मुलांनो कॉट इनव्हर्स. कॉट इनव्हर्स ऑफ एक्स याचा जो डेरिव्हेटिव्ह असेल -1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. -1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. -1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. क्लिअर आहे इथपर्यंत? पुढे आता सेकचा घ्यायचा आपल्याला. सेक इनव्हर्स ऑफ एक्स याचा जो डेरिव्हेटिव्ह असेल मुलांना तो असेल 1 डिवाइड बाय एक्स रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर -1. आता इथं काय एक्सच्या कंडिशनवर पण याचे साइन चेंज होत असतं, बट नॉर्मल केसमध्ये आपण सेक इनव्हर्स हा पॉझिटिव्ह घेतो आणि कोसेक इनव्हर्स हा निगेटिव्ह घ्यायचा असतो आपल्याला. कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1 डिवाइड बाय एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1. तर या टाईपमध्ये आपण काय केल्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. क्लिअर आहे इथपर्यंत? डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन्स हे ट्रिग्नोमेट्रीचे इनव्हर्स फंक्शन आहेत मुलांना. नेक्स्ट ला याच्यामध्ये आता झाले सर्वांचं. पुढची हेडिंगला आता डन ऑल ऑफ यू. राइट ऑन नेक्स्ट वन. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता याच्यामध्ये एकच मिनिट थांबा मुलांना. इथं तुम्ही एक हेडिंग जे आहे ते थोडी चेंज करा. काय लिहिलं तुम्ही? डेरिव्हेटिव्ह ऑफ असलं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कंपोजिट फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कंपोजिट फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कंपोजिट फंक्शन्स हेडिंगला. कारण इथं आपल्याला एक कन्सेप्ट घ्यायचा याच्यामधलाच कंपोजिट फॉर्मवाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कंपोजिट फंक्शन्स. लिहिलं सर्वांनी? डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कंपोजिट फंक्शन. तर या टाईपचं आपल्याला या ठिकाणी हेडिंग लिहायची. आता लक्षात आहे कंपोजिट फॉर्म काय असतो आपण लास्ट सेक्शन मध्ये पण बघितलाय आणि पूर्ण एक्सरसाइज आपली ही
कंपोजिट फॉर्मवरच डिपेंड होती, बरोबर आहे. जसं आपल्याला साईनच्या मध्ये लॉग एक्स होतं, साईनच्या मध्ये रूट एक्स होतं, साईनच्या मध्ये कॉस एक्स होता, तसं मुलांना इनव्हर्स फॉर्म जर असेल तर इथं पण सेम फॉर्म्युले बनतात. पहिला फॉर्म्युला बघा, त्याचा जो फर्स्ट फॉर्म्युला येईल आपला कंपोजिट फॉर्मचा, तो असणार आहे साइन इनव्हर्स. आता एक्सच्या जागेवर मुलांना एफ ऑफ एक्स दिलेला जर असेल, ठीक आहे, साइन इनव्हर्स हे एक फंक्शन झालं आणि त्याच्यामध्ये कुठला एफ ऑफ एक्स हा दुसरा फंक्शन आहे. म्हणून साइन इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स जर असेल, याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना पहिलं साइनचा डेरिव्हेटिव्ह काय होता, 1 डिवाइड बाय रूट ऑफ काय होतं मुलांना 1 मायनस एक्सचा स्क्वेअर होता ना, तर इथं एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर घ्यायचा आणि पुन्हा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, एफ डॅश ऑफ एक्स असतो. पुन्हा कशाचा काढायचा, एफ डॅश ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. क्लिअर आहे. पहिलं साइन साठी किती आला, साइन इनव्हर्स साठी किती आला मुलांना सांगा, बोर्डकडे लक्ष द्या रे मुलांना सर्व. पहिलं साइन इनव्हर्स साठी काय येणार, 1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर आणि पुन्हा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, एफ डॅश ऑफ एक्स. तसंच आपल्याला कॉस इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स जर असेल तर हा -1 डिवाइड बाय काय करायचं आपल्याला, रूट ऑफ 1 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेटचा काय येणार आहे स्क्वेअर आणि इंटू किती आहे मुलांना, एफ डॅश ऑफ एक्स येते व्हॅल्यू. याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कंपोजिट फंक्शन्स. हे कंपोजिट फॉर्म झाला याचा. थर्ड फॉर्म्युला कुठला आपला, टॅन वाला होता. सांगा, टॅन इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स जर असेल तर याला डील कसं करताल मुलांना, 1 डिवाइड बाय 1 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेटचा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर आणि पुन्हा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, एफ डॅश ऑफ काय आली व्हॅल्यू, एक्स आली व्हॅल्यू. समजतं इथपर्यंत. पुढचं सांगू शकता ना, कॉट इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स, याची जी व्हॅल्यू आहे -1 डिवाइड बाय 1 प्लस, सांगा मुलांना काय करायचं रे, एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर आणि पुढे एफ डॅश ऑफ काय असणार आहे, एक्स असते व्हॅल्यू. तर हे काय झालं, फॉर्म्युला कुठला झाला आपला, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कंपोजिट फंक्शन. हे कंपोजिट फॉर्म आहे. साइन इनव्हर्सच्या मध्ये पण अजून एक फंक्शन यूज केलं आपण, कॉस इनव्हर्सच्या मध्ये पण यूज केलंय, ठीक आहे. तसंच पुढचं सांगा मुलांना, पुढचा कुठला फॉर्म्युला असतो रे आपला, तो आपण काय घेतलं, साइन कॉस टॅन कॉट घेतला. सेक साठी सांगा, सेक इनव्हर्स ऑफ, इथं पण एफ ऑफ एक्स जर आली व्हॅल्यू तर पुढे एक्सपान्शन काय बनेल याचं सांगा, इथंच काय असतं रे मुलांना, 1 डिवाइड बाय एफ ऑफ एक्स येणार ना बाहेर ब्रॅकेट्स मध्ये, एफ ऑफ एक्स ब्रॅकेटचा काय येणार स्क्वेअर -1 आणि पुन्हा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती देतो, एफ डॅश ऑफ एक्स आली व्हॅल्यू. बस, जनरली आपल्याला सेक इनव्हर्स ऑफ एक्स कसं असतं डेरिव्हेटिव्ह, 1 डिवाइड बाय एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1. तर एक्सला कशाने रिप्लेस करायचं आपल्याला, एफ ऑफ एक्स ने रिप्लेस करायचं. क्लिअर आहे पर्यंत. तसंच आता कोसेकचं सांगा, कोसेक इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स याची व्हॅल्यू कशी भेटणार आहे आपल्याला. यस, कोसेक इनव्हर्स साठी काय घ्यायचं मुलांना सांगा, कोसेक इनव्हर्स साठी आपल्याला यस -1 डिवाइड बाय इथलची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स आणि रूट मध्ये काय घ्यायचं, एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर -1 आणि इंटू सांगा काय येते व्हॅल्यू, यस एफ डॅश ऑफ एक्स येते मुलांना. अशा टाइप मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फॉर्म आपण या ठिकाणी घेतलेले. नोट डाऊन करायला, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कंपोजिट फंक्शन्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कंपोजिट फंक्शन्स. क्लिअर इथपर्यंत. आज एक्झाम मुळे काय अब्सेंट राहिले का, एक्झाम तर ठेवायची नाही म्हणलं होतं. ग्रुपला आलं तर काय शेड्यूल तुम्हाला, तुम्ही काल रिस्पॉन्स दाखवला नाही, मुलींना तर आवाज पण केलेला नाही, ठेवा नाही तर नका ठेवू, नाही तर एक्झाम ठेवणार हो तुम्ही. असाइनमेंट सॉल्विंग ठेवायचं का, असाइनमेंट सॉल्विंग म्हणजे क्वेश्चन पेपर दिले जातील तुम्हाला, तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि सॉल्व्ह करताना जे डाऊट्स असतात ते क्लिअर करत चालायचे. 10-20 क्वेश्चन, मग तिथं काय रिझल्ट वगैरेचं काही टेन्शन नाही ना, जेवढे ते तेवढे सॉल्व्ह करा, बाकीचे घरी सॉल्व्ह करा तुम्ही. पण करावं लागेल मुलांना, तुम्हाला रिझल्ट जर पाहिजे असेल तर ह्या गोष्टी सर्व आपल्याला अप्लाय करावं लागतील. प्रत्येक वीक मध्ये एक टेस्ट झालीच पाहिजे, ती पण सिरियसली झाली पाहिजे, ठीक आहे. आणि पूर्ण वर्ष आपल्याला असं कन्सिडर करू नका, ठीक आहे. अभ्यासाला चालू करा तुम्ही. ज्या कॉलेजमध्ये कॉलेज कंपल्सरी नसेल तर कॉलेज नाही गेलं तरी चालतंय.
ठीक आहे, जिथं अटेंडन्स कंपल्सरी नाहीये ट्राय करा, तुम्ही सेल्फ प्रिपरेशन करा. समजा आपले जे पण टॉपिक झालाय त्याच्या रिलेटेड तुम्हाला जे बुक्स प्रोव्हाइड केलेत मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे, सीईटी असेल, जेई असेल, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे, जो टॉपिक झाला त्याच्या रिलेटेड लगेच सॉल्व्ह करायला चालू करायचं. केमिस्ट्रीचा एक टॉपिक झाला ना आपला, केमिस्ट्री झाला असेल त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला चालू करा. जे जेईचे स्टुडंट आहे जेईच्या बुक मधून ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. सीईटी वाल्यांनी सीईटी सॉल्व्ह करा. ज्यांचं दोन्ही आहे त्यांनी आधी जेई सॉल्व्ह करा. सीईटीचे त्याच्यामध्ये कव्हर्स होतील. पण ऑप्शन नाहीये मुलांना, हे लक्षात ठेवा. डेडिकेशन पाहिजेच या वर्षी. झालं की लिहायचं? एक 5 to 6 आवर तुम्ही प्रिपरेशन केलं पाहिजे, लक्षात ठेवा. तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल 98, 99 तर 5 to 6 मिनिमम सध्या हे फर्स्ट 2-3 मंथ्स. त्याच्यानंतर 7-8 कमीत कमी 7 ते 8 तास अभ्यास झाला पाहिजे. आणि थोडं सिस्टमॅटिक अभ्यास झाला पाहिजे. असं नको की फिजिक्सचा अभ्यास करत बसलाय दिवसभर, मॅथला 2-2.5 तास द्यायचे, केमिस्ट्रीसाठी, फिजिक्ससाठी. म्हणजे एक प्लॅनिंग करून तुम्ही अभ्यास करा. सडन पुढे आता घ्यायचं आपल्याला मुलांना, राईट डाऊन. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. Derivative of standard inverse trigonometric functions. Derivative of standard inverse trigonometric functions. तर बघा मुलांना, याच्यामध्ये आता टाइप्स आहेत, एक एक टाइप आपण डिस्कस करू. याच्यामध्ये फर्स्ट टाइप आहे मुलांना, इथं वाटलं तर टाइप 1 लिहिलं तरी चालेल. टाइप 1, ठीक आहे. टाइप 1 चे फॉर्म्युले कसे आहेत? जसं आपल्याला बाहेर आहे मुलांना साइन, या ठिकाणी दिलंय साइन इनवर्स, लिहून घ्या पॅरलल माझ्यासोबत. आणि मध्ये दिलं आपल्याला साइन एक्स. याचं जे आउटपुट असतं हे एक्स असतं मुलांना, राईट. साइन इनवर्स ब्रॅकेट मध्ये साइन एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायची? एक्स. दुसरा असेल कॉस इनवर्स ब्रॅकेट मध्ये कॉस एक्स, याची व्हॅल्यू कशी असते? एक्स असते. तर कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होत असतो, रिमेनिंग टर्म्स किती राहते? फक्त एक्स. तसंच आपल्याला मुलांना टॅन इनवर्स ब्रॅकेट मध्ये टॅन ऑफ एक्स, याची व्हॅल्यू पण काय घ्यायची? एक्स घ्यायची. देन कॉट इनवर्स ब्रॅकेट मध्ये कॉट एक्स, याची व्हॅल्यू पण काय घ्यायची? एक्स घ्यायची. सेक इनवर्स ब्रॅकेट मध्ये सेक एक्स, याची व्हॅल्यू पण एक्स असणार आहे. कोसेक इनवर्स ब्रॅकेट मध्ये कोसेक एक्स, लिहित चला पॅरलली, याची व्हॅल्यू पण काय घ्यायची? एक्स घ्यायची. हा झाला आपलं टाइप 1. आता टाइप 2 चे फॉर्म्युले काय आहेत तिथे आपण हायलाइट करू. ते दिसतंय सर्वांना? बघा मुलांनो, टाइप 2 मध्ये आता उलट करायचं आपल्याला. साइन बाहेर घ्यायचा आणि साइन इनवर्स मध्ये, साइन बाहेर आणि साइन इनवर्स ऑफ काय घेतलं आपण? एक्स घेतला. याची व्हॅल्यू पण काय असणार आहे? एक्स असते मुलं. सेकंड आहे कॉस इन ब्रॅकेट कॉस इनवर्स ऑफ एक्स, याची व्हॅल्यू पण काय घ्यायची? एक्स घ्यायची. देन टॅन इन ब्रॅकेट टॅन इनवर्स ऑफ एक्स, याची व्हॅल्यू पण एक्स येते. कॉट इन ब्रॅकेट कॉट इनवर्स ऑफ एक्स, याची व्हॅल्यू पण काय येणार? एक्स येणार. देन सेक इनवर्स, सेक बाहेर ठेवायचा आणि इनवर्स मध्ये घ्यायचं मुलं. सेक इन ब्रॅकेट सेक इनवर्स ऑफ एक्स, याची व्हॅल्यू पण एक्स येते. आणि कोसेक कोसेक इन ब्रॅकेट कोसेक इनवर्स ऑफ एक्स, याची व्हॅल्यू पण काय येते? एक्स येते. तर अशा टाइप मध्ये आपल्याला काय करायचंय? टाइप 2 चे फॉर्म्युले घ्यायचे. सेम आहे, फक्त साइन बाहेर आहे, साइन इनवर्स मध्ये मुलं. क्लिअर आहे? साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होतो, रिमेनिंग टर्म्स काय राहणार आपल्याकडे? जो अँगल असेल तोच राहतो या ठिकाणी. सडन पुढचा घ्या आता, टाइप 3 घ्या मुलांना. आता टाइप 2 मध्ये काही डाऊट नाही ना? जसं काल डिस्कस केलं तर आपण 30 to 36 फॉर्म्युले आहेत, पण जर तुम्ही 6 जर लक्षात ठेवलं तरी सगळे आपल्याला पॅटर्न्स लक्षात राहणार आहे. काहीच डिफिकल्ट नाही, तुम्ही एक लक्षात ठेवलं तर सगळं लक्षात राहणार आहे. नावाला फक्त 36 आहेत, सगळे बेसिकच आहे ना. आता आपल्याला मुलांना घ्यायचं टाइप 3. झालंय सर्वांचं? आता टाइप 3 ला मुलांना, टाइप 3 मध्ये काय करायचं बघा मुलांना. टाइप 3 मध्ये आपल्याला या टाइपचे फॉर्म्युले घ्यायचे मुलांना. आता
बाहेर दिलं आपल्याला साइन मुलांना, साइन इनवर्स दिलंय, पण ब्रॅकेट्स मध्ये दिलाय कॉस एक्स दिलाय. बाहेर काय आहे? साइन इनवर्स, आणि ब्रॅकेट मध्ये कसं आहे? कॉस एक्स आहे. तर मला काय करायचंय, जर ब्रॅकेट मध्ये समजा साइनच आला असता तर साइन इनवर्स साइन कॅन्सल झालं असतं ना. ब्रॅकेट मध्ये जर मला साइन भेटलं असतं तर साइन इनवर्स आणि साइन एक्स कसं झालं असतं? कॅन्सल होऊन एक्स आन्सर आला असतं. पण हे असं आहे का रे मुलांना? इथे टाईप 1 सारखं आहे की इथे? नाही ना. याला कन्वर्ट करू आपण. कधी पण लक्षात ठेवा मुलांना, कुठल्याही साइनला कॉस मध्ये, कॉसला साइन मध्ये, टॅनला कॉट मध्ये, कॉटला टॅन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करायचं? अँगल मध्ये काय चेंजेस करायचा? 90 मायनस थिटा घ्यायचा. जर तुम्ही कॉसला जर साइन मध्ये लिहित असताल, जो आपला अँगल एक्स आहे याला कशामध्ये लिहायचं? 90 मायनस एक्स लिहायचं. आता चेंज कसा करायचा? साइन इनवर्स असंच राहणार आहे, पण ब्रॅकेट मधला जो आहे कॉस एक्स, कॉस एक्स ला कसं लिहायचं मुलांना? दॅट इज साइन ऑफ, हा मुलांना पाय बाय 2, 90 म्हणजे किती असतो? पाय बाय 2 मायनस एक्स लिहिलं तर क्लिअर आहे. कॉस एक्स ला कशामध्ये लिहिलं रे मुलांना मी? साइन एक्स मध्ये, साइन मध्ये. साइन मध्ये लिहिताना अँगल मध्ये काय चेंजेस केला आपण? पाय बाय 2 मायनस एक्स घेतली व्हॅल्यू. आता या ठिकाणी हा साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल झाला ना ऍज पर फर्स्ट टाईप 1 च्या फॉर्म्युल्याप्रमाणे. इथं व्हॅल्यू किती राहिली आपली? पाय बाय 2 मायनस काय राहणार आहे? एक्स राहते. पाय बाय 2 मायनस एक्स राहते व्हॅल्यू. क्लिअर इथपर्यंत? अशा टाईप मध्ये फर्स्ट भेटला. तर सेकंड बघा, बाहेरच मुलांना जर कॉस इनवर्स असता आणि ब्रॅकेट मध्ये आपल्याला साइन एक्स भेटलं असतं. बाहेर कॉस इनवर्स आहे आणि ब्रॅकेट मध्ये काय आहे? साइन एक्स आहे. मला या साइन एक्स ला कशामध्ये कन्वर्ट करायचंय? कॉस एक्स मध्ये कन्वर्ट करायचंय. काय करायचं या ठिकाणी? कॉस इनवर्स ब्रॅकेट मध्ये कॉस ऑफ, अँगल मध्ये काय चेंजेस करायचा? पाय बाय 2 मायनस एक्स घ्यायचा. बरोबर आहे. आता हा कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होतो. व्हॅल्यू किती आली मुलांना? पाय बाय 2 मायनस एक्स आली. तसंच आपल्याला या ठिकाणी टॅन इनवर्स इन ब्रॅकेट, टॅन इनवर्स इन ब्रॅकेट काय दिलं? कॉट एक्स दिलेला आहे बघा. या ठिकाणी लिहायचं मुलांना, टॅन इनवर्स इन ब्रॅकेट टॅन ऑफ, दॅट इज पाय बाय 2 मायनस किती आला व्हॅल्यू आपली? एक्स आली. हा टॅन इनवर्स टॅन कॅन्सल झाला तर व्हॅल्यू किती येणार आहे मुलांना? पाय बाय 2 मायनस काय असते? एक्स येते व्हॅल्यू. समजतंय सर्वांना? पुढचा सांगू शकता ना मग? हे दोन समजले असतील तर नेक्स्ट काय येणार आहे सांगा? कॉट इनवर्स इन ब्रॅकेट टॅन एक्स. लिहिल्यावर समजते ना सर्वांना? कॉट इनवर्स इन ब्रॅकेट काय घ्यायचं मुलांना इथे? कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स. आता या केस मध्ये कॉट इनवर्स कॉट कॅन्सल झाला, व्हॅल्यू किती राहिली आपल्याकडे? पाय बाय 2 मायनस एक्स येते व्हॅल्यू. तर अशा टाईप मध्ये आपण ह्याला सिम्प्लिफाय केलं. त्याच्यानंतर पुढे आहे मुलांना सेक इनवर्स कोसेक एक्स. सेक इनवर्स कोसेक एक्स. आता कोसेकला मला सेक मध्ये कन्वर्ट करायचंय, त्या अँगल मध्ये पण आपल्याला चेंजेस करायचे मुलांना. सेक इनवर्स सेक ऑफ पाय बाय 2 मायनस किती आली व्हॅल्यू? एक्स आली. बस सेक इनवर्स आणि सेक कॅन्सल झाला, आन्सर आला पाय बाय 2 मायनस एक्स. कोसेक इनवर्स सेक एक्स जर असेल, कोसेक इनवर्स ब्रॅकेट मध्ये कोसेक काय करायचं? पाय बाय 2 मायनस एक्स घ्यायचं. याची व्हॅल्यू पुन्हा काय भेटणार आहे आपल्याला? पाय डिवाइड बाय 2 मायनस एक्स, किती आला? एक्स आली व्हॅल्यू. तर अशा टाईप मध्ये आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू या ठिकाणी भेटल्या मुलांना. समजलं का रे? टाईप 3 समजली सगळ्यांना? येस. आता टाईप 4 कडे जाऊत आपण. हे असे पार्ट करून टाकायचे मुलांना. इथंच लक्ष द्या प्रॉपर. तुम्ही काय चेंजेस करायचे ते लक्षात घ्या, म्हणजे लक्षात राहतील तुमच्या. सडन येस. चला टाईप नंबर 4 ला आता राईट डाऊन. टाईप 4 याच्यात फक्त जोडी लक्षात ठेवा बरं का. साईनचं कॉस, कॉसचं साईन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक, हे लक्षात ठेवा म्हणजे मिस्टेक नाही होणार. नाही तुम्हाला सवय असते मुलांना, साइन एक्सचा इनवर्स काय असतो? 1 बाय कोसेक असतो. इथं आहे का तसं? साइन आणि कॉस मध्ये अँगल चेंज करतो ना आपण. समजतं? साइन एक्स इज इक्वल टू 1 बाय काय असतो? कोसेक एक्स असतो ना. घेतलंय का रे मुलांना इथं कोसेक? तर हे लक्षात ठेवा, साइन कॉस मध्ये अँगल चेंज करून आपण त्याला साइनचं कॉस बनवू शकतो किंवा कॉसचं साइन बनवू शकतो. टाईप नंबर आता 4 घ्यायची मुलांना. टाईप 4. आता टाईप 4 घ्यायच्या आधी मला थोडं बेसिक सांगा मुलांना. साइन एक्सचा इनवर्स कोण असतो रे? 1 बाय कोसेक एक्स असतं, कॉस नाही.
कॉस एक्सचा इनवर्स कोण असतो? 1 बाय सेक एक्स, बरोबर आहे. आणि टॅन एक्सचा इनवर्स कोण असतं? 1 अपॉन कॉट एक्स. सर्वांना माहित आहे. आणि उलट केलं तर मग कॉटचा कोण येणार? 1 बाय टॅन येणार. कोसेकचा कोण येणार? 1 बाय साइन येणार. आणि कॉस सेकचा काय येणार आहे? 1 बाय कॉस येते व्हॅल्यू. क्लिअर आहे सर्वांना? मान्य. मग आता आपल्याला या ठिकाणी हे झालं तुमचं ट्रिग्नॉमेट्रीचं झालं. कशात झाले हे फॉर्म्युले? ट्रिग्नॉमेट्रीसाठी. इनवर्सचे फॉर्म्युले ट्रिग्नॉमेट्रीसाठी झाले. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बघतोय मुलांना आपण. तर इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला याचं इनवर्स कसं बनतं ते बघायचं. तर बघा, पहिला फॉर्म्युला आहे या ठिकाणी साइन इनवर्स ऑफ एक्स, आणि समोर लिहिलं मुली कोसेक इनवर्स ऑफ 1 बाय एक्स करायचं. इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स मध्ये घेत असताना आपल्याला काय करायचं मुलांना? या ठिकाणी साइन इनवर्स ऑफ एक्स असेल तर त्याचा कोसेक इनवर्स ऑफ काय घ्यायचा? 1 बाय एक्स. चेंज कशामध्ये पाहिजे? अँगल्स मध्ये. इथं बघा ना, साइनचा चेंज कशामध्ये घेतला होता? 1 बाय कोसेक एक्स मध्ये. बट इनवर्स ट्रिग्नॉमेट्री मध्ये साइन इनवर्स ऑफ एक्स कसं लिहायचं? समोर समोर लिहायचं. साइन इनवर्स एक्स आणि कोसेक इनवर्स एक्स लिहायचं. इकडे अँगल जर एक्स असेल तर इकडे काय घ्यायचा? 1 बाय एक्स. जो पण अँगल असेल त्याला आपल्याला इनवर्स घ्यायचंय. सेम आता समजा कॉस इनवर्स आहे मुलांना. कॉस इनवर्स ऑफ एक्सचा काय घ्यायचा? सेक इनवर्स ऑफ काय घ्यायचं? 1 बाय एक्स घ्यायची व्हॅल्यू. सेक इनवर्स ऑफ 1 बाय एक्स. त्याच्यानंतर टॅनचं सांगा. टॅन इनवर्स ऑफ एक्स ची व्हॅल्यू कशी येणार आपल्याला? करेक्ट आहे. कॉट इनवर्स ऑफ 1 बाय काय असली? एक्स असणार आहे. कॉट इनवर्स ऑफ 1 बाय एक्स. त्याच्यानंतर कॉटचं सांगा. आता मग कॉट इनवर्स ऑफ एक्स असेल तर हा टॅन इनवर्स ऑफ काय बनणार? 1 डिवाइड बाय एक्स भेटणार. पुढे सांगा आता मुलांना, सेक इनवर्स सांगा. सेक इनवर्स ऑफ एक्स असेल तर हा काय बनणार आहे? कॉस इनवर्स ऑफ 1 बाय एक्स. आणि कोसेकचं सांगा. कोसेक इनवर्स ऑफ एक्स जर असेल तर हा काय बनणार मुलांना? साइन इनवर्स ऑफ 1 बाय एक्स येते व्हॅल्यू. ज्या टर्म्स मध्ये तुम्हाला काही डिफिकल्ट वाटत असेल, प्रिंट मिस्टेक किंवा ओळखू येत नसेल तर विचारून घ्या मुलांना लिहिताना. ठीक आहे. स्वतःहून आपण सायन्स घेतलेलं हे विसरत जाऊ नका तुम्ही. डन. टाईप 4 समजलं. आता टाईप 5 घ्यायचा मुलांना. त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं मुलांना? इनवर्स मध्ये अँगलला स्विच करायचं आपल्याला. इकडं साइन इनवर्स ऑफ एक्स असेल तर इकडं कोसेक इनवर्स ऑफ काय घ्यायचं? 1 बाय एक्स. मला सांगा बरं, साइनचा कॉस बनवायचा असेल तर काय करावं लागेल? 90 मायनस थिटा. ठीक आहे. टॅनचं कॉट करायचं असेल तर 90 मायनस थिटा. साइन इनवर्सचा कोसेक इनवर्स करायचं असेल तर 1 बाय एक्स घ्यायचं. एक्सचा काय घ्यायचा? 1 बाय एक्स. असं लक्षात ठेवा थोडं. टाईप 5. टाईप 5 घ्यायचं मला. 5. आता हे जे फॉर्म्युला आहेत मुलांना लिहून घ्या. पहिला आहे साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स, याची व्हॅल्यू घ्यायची π/2. त्याच्यानंतर पुढचा आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स, याची व्हॅल्यू पण π/2 घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स, याची व्हॅल्यू पण काय घ्यायची? π/2 घ्यायची. या टाइप मध्ये सगळ्या व्हॅल्यू आपण लिहिलेल्या आहेत मुलांना. टाइप नंबर 6 घ्या आता. ठीक आहे. टाइप 6 मध्ये काय करायचं बघा आता. टाइप 6 मध्ये मुलांना पहिला फॉर्म्युला, दोनच फॉर्म्युला त्याच्यामध्ये. टॅन इनवर्स ऑफ एक्स ए बी च्या फॉर्म मध्ये. चला, टॅन इनवर्स ऑफ ए करा प्लस टॅन इनवर्स ऑफ बी. याचा जो फॉर्म्युला बनतो तो बनतो टॅन इनवर्स ऑफ
ए प्लस बी डिवाइड बाय ए प्लस बी डिवाइड बाय 1 माइनस ए बी डिवाइड बाय 1 माइनस ए बी. ठीक आहे. तर हा आपला फॉर्म्युला आहे. आता मायनस साठी कसं येणार आहे, टॅन इनवर्स ऑफ ए मायनस टॅन इनवर्स ऑफ बी. याची जी व्हॅल्यू असणार आहे ती असेल टॅन इनवर्स ऑफ ए मायनस बी डिवाइड बाय 1 प्लस ए बी. ठीक आहे. तर हे आपले फॉर्म्युले आहेत मुलांना. सर डन. पुढचं लिहायचं आता तुम्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन इथं लिहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन्स. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन्स लिहिलं का? याच्यामधला स्टेप 1. बस स्टेप 1 मध्ये काय करायचंय, फाइंड dy बाय dx. दोन स्टेप आहेत आपल्याकडे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू फाइंड आउट dy बाय dx. देन स्टेप 2 घ्यायचंय. स्टेप 2 मध्ये मुलांनो इथला पुट dy बाय dx इन dx डिवाइड बाय dy इक्वल टू 1 डिवाइड बाय dy बाय dx. हा आपला मेन फॉर्म्युला आहे. इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी काय करायचं, dx बाय dy इक्वल टू 1 डिवाइड बाय dy बाय dx घ्यायची व्हॅल्यू. 1 डिवाइड बाय dy बाय dx. एवढं सिंपल आहे. एक फंक्शन दिलं जाईल तुम्हाला, त्याचं आपल्याला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि तो 1 डिवाइड बाय लिहायचा फक्त. ठीक आहे. एवढंच आपल्याला प्रोसेस या ठिकाणी करायची मुलांना. समजलं काय करायचंय, पहिल्या दिलेल्या क्वेश्चनचा dy बाय dx काढा आणि फक्त असं लिहा dx बाय dy इक्वल टू 1 बाय dy बाय dx. हे कधी लिहायचं, जर इनवर्स फंक्शन असं जर वर्ड असेल क्वेश्चन मध्ये, किंवा फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन्स असं जर क्वेश्चन मध्ये असेल तर आपण ही प्रोसेस फॉलो करणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यांना एक्सरसाइज 1.2 लिहा. एक्सरसाइज 1.2 पैतलचे पण आपण, कारण याच्यामध्ये ऑलमोस्ट 40 पेक्षा जास्त क्वेश्चन आहेत मुलांना, आणि ते झाल्यानंतर पुन्हा आपण एमसीक्यूचं एक क्वेश्चन बँक घेणार आहे. ठीक आहे. जेणेकरून तुमचं कॉम्पिटेटिव्ह पण कव्हर होईल आणि थोडं बोर्डचं पण बऱ्यापैकी कव्हर होईल. ठीक आहे. आणि तुम्हाला एक डिरेक्शन भेटेल प्रिपरेशन करत असताना. आता आतापर्यंत आपला पूर्ण टॉपिक संपला असता, म्हणजे प्रत्येक टाईपचे एक 5-10 क्वेश्चन घेतले असते मी. ठीक आहे. सो आता आपल्याला याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 ला फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय नाहीये मुलांना एवढं, त्याच्यामुळे तो घेतला नाही आपण. तर लास्टला तरी मी सांगेल तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन्स ऑफ द फॉलोइंग. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. याच्यामध्ये इनवर्स फंक्शनला हायलाइट करा तुम्ही, कारण हा जर वर्ड आपल्या क्वेश्चन मध्ये असेल तरच आपल्याला ती वरची प्रोसेस फॉलो करायची. dy बाय dx काढून त्याला, तो दुसरा जो फॉर्म्युला आहे ना आपला dx बाय dy इक्वल टू 1 डिवाइड बाय dy बाय dx, याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचं मुलांना. राईट. जर हा जर इनवर्स फंक्शन वर्ड नसेल तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा dy बाय dx. चला पहिला क्वेश्चन आहे मुलांना या ठिकाणी. फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलं रे, y इक्वल टू काय दिलं आपल्याला, x चा स्क्वेअर आणि e टू दी पॉवर x. किती फंक्शन आहेत मुलांना सांगा इथं. आता किती फंक्शन्स आहेत, 2 फंक्शन आहे. अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि एक्सपोनेन्शियल. तर इव्हन टू ही अप्लाय करू शकतो का नाही ते. इथं जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी इव्हन टू ही अप्लाय करावं लागेल, कारण 2 डिफरंट फंक्शन आहेत. जर एकच फंक्शन असतात आपण त्याला इंडेक्स ऍड केला असता. इथं एक्स स्क्वेअर आणि इथंच एक्स क्यूब असतात, एक्स टू दी पॉवर काय बनलं असतं रे, 5 बनलं असतं. इंडेक्स ऍड केलं असतं ना आपण. ते 2 वेगवेगळे फंक्शन्स आहेत. याचा डेरिव्हेटिव्ह सांगा मग. dy बाय dx इक्वल टू u ची व्हॅल्यू अशीच ठेवायची. डेरिव्हेटिव्ह कुणाचा असतो रे मुलांना, e टू दी पॉवर x चा, प्लस कोण ऍज इट इज
ई टू दी पॉवर ॲज इट इज. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचं सांगा, एक्स स्क्वेअरचा. बरोबर आहे. सांगा आता डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू किती येणार फायनली मग, एक्स स्क्वेअर ॲज इट इज. ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई टू दी पॉवर एक्स. पुन्हा ई टू दी पॉवर एक्स ॲज इट इज. आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येतो आपल्याला, 2x येते मुलांना. आता कॉमन टर्म सांगू शकता याच्यामध्ये, एक्स पण कॉमन येतं मुलांना या ठिकाणी. एक्स आणि काय घेऊ शकता, ई टू दी पॉवर एक्स जर कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस किती आला, 2 आली व्हॅल्यू. बट हे आपलं आन्सर आहे का रे. आपलं फॉर्मॅटमध्ये काय सांगितलं होतं, काय लिहायचं होतं आपल्याला, dx बाय dy इक्वल टू सांगा मुलांना 1 डिवाइड बाय dy बाय dx. मग आता आन्सर काय करायचं, 1 बाय किती आला आन्सर आपलं, x इंटू ई टू दी पॉवर एक्स, ब्रॅकेट्स मध्ये सांगा x प्लस 2 आली व्हॅल्यू. तर हे आपलं सोल्युशन येतं मुलांना, राईट. dy बाय dx काढायचं आणि त्याला फक्त dx बाय dy इक्वल टू 1 डिवाइड बाय काय घ्यायचं आपल्याला, dy बाय dx घ्यायचं. लिहून घ्या. चला पॅरलल नोट डाऊन करत चला तुम्ही, एकदम आरामात घेतोय मी, जेणेकरून तुम्हाला लिहिण्यासाठी पण टाइम भेटेल. आणि थोडं रिस्पॉन्स वाढवा तुम्ही. क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना पूर्ण लक्ष बोर्डकडे पाहिजे मुलांना. म्हणजे तुम्ही रिस्पॉन्स देताल, जसं मी साईनचा डेरिव्हेटिव्ह विचारलं, कॉसचा डेरिव्हेटिव्ह, तुम्हाला फटाफट रिस्पॉन्स देत चालायचं. म्हणजे फोकस लेवल वाढत चालेल पुढे तुमचा. आता मी एक सांगतोय, तुमच्या माइंड मध्ये दुसरं चालू आहे. झालं मुलांना फर्स्ट. चला पुढचा बघा मुलांना, दुसरा क्वेश्चन सेम आहे बघा, करू शकता ना तुम्ही. y इक्वल टू काय दिलं आपल्याला, एक्स इंटू कॉस एक्स दिलेला आहे, राईट. तर सांगा dy बाय dx, dy बाय dx काढताना आता डायरेक्ट सांगा बरं डेरिव्हेटिव्ह, डायरेक्ट प्रोसेस करू. एक्स ॲज इट इज घ्यायचं, बरोबर आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय तो, मायनस साइन एक्स, बरोबर आहे. मध्ये प्लस घ्यायचा असतो. पुन्हा कॉस एक्स ॲज इट इज, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1. म्हणजे आपलं dy बाय dx ची व्हॅल्यू किती आली मग फायनली सांगा, मायनस एक्स साइन ऑफ एक्स प्लस कॉस एक्स आली. मायनस एक्स साइन ऑफ एक्स प्लस किती आला, कॉस एक्स आली व्हॅल्यू. आता हे आन्सर नाही, पण आपलं काय करायचं, dx बाय dy इक्वल टू 1 डिवाइड बाय dy बाय dx. या ठिकाणी 1 डिवाइड बाय मायनस एक्स साइन ऑफ एक्स प्लस कॉस एक्स आली व्हॅल्यू, राईट. अशा टाईपमध्ये आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी भेटली. समजलं ना सर्वांना. क्या पुढचं ट्राय करा. क्वेश्चन दिसतोय तुम्हाला सर्वांना, y x इंटू 7 टू दी पॉवर x. x हा कसा आहे, अल्जेब्रिक फंक्शन आहे, आणि 7 टू दी पॉवर कसं आहे मुलांना, एक्सपोनेन्शियल फंक्शन. अप्लाय करा इव्हेंट टू व्ही. किती आला व्हॅल्यू बघा, चला याची व्हॅल्यू किती आहे तरी बघा. डायरेक्ट सांगू शकता ना तुम्ही, डायरेक्ट आन्सर लिहितो मुलांना, dx बाय dy इक्वल टू 1 डिवाइड बाय काय घ्यायचं, x ॲज इट इज, 7 टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 7 टू दी पॉवर एक्स इंटू लॉग 7, बरोबर आहे. प्लस इथं 7 टू दी पॉवर एक्स ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. याला पुढे सिम्प्लिफाय जर केलं आपण, 1 डिवाइड बाय 7 टू दी पॉवर एक्स कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये एक्स इंटू लॉग ऑफ 7 प्लस किती आली व्हॅल्यू 1. तर हे आपल्याला आन्सर भेटतं मुलांना. आलंय का तुमचं. चला पुढचं बघा आता क्वेश्चन्स. या ठिकाणी डायरेक्ट काढू शकता ना, आता यू इंटू व्ही ची गरज नाही, यू प्लस व्ही चा पॅटर्न आहे ना या ठिकाणी. अप्लाय करा, dy बाय dx काढा आधी. dy बाय dx इक्वल टू काय तर एक्स स्क्वेअरचा 2x, लॉग एक्सचा किती आला 1 बाय एक्स, राईट. याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 2x चा स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय किती आला, एक्स आली व्हॅल्यू. समजतंय, क्रॉस मल्टिप्लाय केलं बघा, 2x ला कशाने मल्टिप्लाय केलं आपण,
1 बाय एक्स ना एक्स इंटू 2x किती आला 2x चा स्क्वेअर प्लस किती आला 1 डिवाइड बाय एक्स आली व्हॅल्यू. आता फॉर्म्युला काय आपला dx बाय dy इक्वल टू 1 डिवाइड बाय dy बाय dx आली व्हॅल्यू. या ठिकाणी काय करायचं 1 डिवाइड बाय 2x चा स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय किती आला x आला. हा x जर वर घेतला x डिवाइड बाय किती आला दॅट इज 2x चा स्क्वेअर प्लस 1. हे आपलं सोल्युशन आलं म्हणून. डू इट फास्ट लिहून घ्या. झालं असेल तर पुढचं ट्राय करा. पुढचा क्वेश्चन ट्राय करायचा आहे झाला असेल तर. ट्राय करायचं मुलांना. रॉंग झालं तरी चालेल पण सॉल्व्ह करा. dy बाय dx सांगा इथं काय येणार याचा x इंटू लॉग एक्स आहे ना. x ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग एक्स ॲज इट इज आणि x चा डेरिव्हेटिव्ह x कॅन्सल झाला का नाही म्हणजे dy बाय dx किती आला रे 1 प्लस लॉग एक्स आला. बट आपल्याला इनवर्स म्हटल्यामुळं काय करायचं dx बाय dy इक्वल टू किती आला 1 बाय dy बाय dx. तर 1 डिवाइड बाय 1 प्लस किती आला इथं व्हॅल्यू लॉग एक्स आली. बस एवढं सॉल्व्ह करायचं याच्या पुढे सिम्प्लिफाय नाही करायचं. समजतंय मुलांना. क्वेश्चन 3 लिहून घ्या. ज्यांचं झालं त्यांनी क्वेश्चन नंबर 3 ला. क्वेश्चन 2 आणि 3 सेम आहे. चेंजेस काय फक्त जसं आपल्याला आता क्वेश्चन 2 मध्ये आन्सर भेटलं ना 1 डिवाइड बाय 1 प्लस लॉग एक्स तिथं लास्टला x ची व्हॅल्यू 1 पुट करा 0 पुट करा असं सांगितलं फक्त ऍडिशनल. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3 लिहून टाका मुलांना. वरचं झालं लिहायचं. बघा क्वेश्चन 3 मध्ये काय चेंजेस आहे फक्त पॉइंट दिला आपल्याला पुढे एक. लिहिला क्वेश्चन सर्वांनी. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स. बा इथं पण इनवर्स वर्ड आहे ना. इनवर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यूज ऍट द पॉइंट इंडिकेटेड अगेन्स्ट देम. तर ठीक आहे इथं पॉइंट पण दिला आहे आणि त्या पॉइंटसाठी आपल्याला काय करायचंय इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढवायचा आहे. इनवर्स फंक्शन म्हटलं की dx बाय dy काढायचे राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल मुलांनो तर लक्षात आलं का तुमच्या की आपल्याला इनवर्स फंक्शन हा जो वर्ड क्वेश्चन मध्ये असेल तर आपला फॉर्म्युला कसा बनणार आहे मुलांनो dx बाय dy हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. dy बाय dx हे आपलं प्रायमरी टार्गेट असेल मुलांनो. याला कॅल्क्युलेट करायचं नंतर x ची व्हॅल्यू जी पुढे दिली ना x इज इक्वल टू 1 वगैरे ते आपल्याला सबस्टिट्यूट करायचं. सांगा बरं या ठिकाणी दिसतंय का रे सर्वांना. सांगा या केस मध्ये y इक्वल टू किती दिलं आपल्याला x टू दी पॉवर 5 प्लस 2x चा क्यूब प्लस किती आला 3x राईट. आता याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx सांगा. x टू दी पॉवर 5 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 5x टू दी पॉवर 4 आला प्लस 3 इंटू 2 किती आलं 6x चा स्क्वेअर प्लस किती आली व्हॅल्यू 3 आली. तर या टाइप मध्ये आपल्याला dy बाय dx भेटला. करेक्ट आहे. आता dy बाय dx भेटल्यानंतर आपल्याला काय करायचं रे dx बाय dy मध्ये पुट करायचंय का नाही त्याला 1 डिवाइड बाय किती व्हॅल्यू आली सांगा 5x टू दी पॉवर 4 प्लस 6x चा स्क्वेअर प्लस किती आली व्हॅल्यू 3 आली. या टाइप मध्ये आपण याला सिम्प्लिफाय केलं मुलांना. आता पुढे करायचंय काय लक्षात आहे इथंच मुलांनो हा जो dx बाय dy आहे dx बाय dy याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला 1 घ्यायची. क्वेश्चन मध्ये दिली ना आपल्याला x 1 पुट करा वगैरे लास्टला बघा या ठिकाणी क्वेश्चन मध्ये हायलाइट करतो इथं मी. ठीक आहे ऍट x इज इक्वल टू 1 असेल तर dy बाय dx काय येतं ते किंवा dx बाय dy काय भेटेल ते सांगा. जिथं जिथं x दिसतो तिथं 1 पुट करा. 5 इन ब्रॅकेट 1 टू दी पॉवर 4 प्लस 6 इन ब्रॅकेट 1 चा स्क्वेअर घ्यायचा आणि प्लस काय घ्यायचं 3 घ्यायचं राईट. त्या केसमध्ये 1 डिवाइड बाय इथं आला 5 प्लस 6 प्लस किती आली व्हॅल्यू 3 आली. 5 प्लस 6 प्लस 3 आला. पुढे आता याच्यामध्ये 1 डिवाइड बाय किती येणार आहे 11 प्लस 3 किती आला रे 14 येतं ना.
तर आन्सर किती आला आपलं 1/14 इज द सोल्युशन्स. 1/14 इज द सोल्युशन्स. तर या क्वेश्चनचा आन्सर किती आला आपलं 1/14. दुसरा क्वेश्चन समोरच आहे, हे लिहून घ्या आणि दुसरा ट्राय करा. बस सेकंड मध्ये डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह भेटतो बा, इव्हेंट टू व्ही वगैरे काढायची गरज नाही आपल्याला. y इक्वल टू e टू द पॉवर x प्लस 3x प्लस 2 आली व्हॅल्यू. जिथं आपण dy बाय dx काढू. dy बाय dx इक्वल टू सांगा e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो. e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x 3x चा किती आला आणि कॉन्स्टंटचा काय येणार 0 येणार. भेटलं नाही सर्वांना. आता आपल्याला काढायचं आहे काय, फाइंड आउट करायचं मुलांना. फॉर्म्युला सांगा. dx बाय dy ची व्हॅल्यू कशी असते 1/dy बाय dx. इथं आपल्याला dy बाय dx ची ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. पुट करा मग. dx बाय dy इक्वल टू 1 डिवाइड बाय किती आला e टू द पॉवर x प्लस 3 आली व्हॅल्यू. राईट. मग आता या केसमध्ये dx बाय dy x ची व्हॅल्यू काय दिली 0 दिलेली. इथं 1 डिवाइड बाय e टू द पॉवर 0 प्लस 3. किती आन्सर आला रे मुलांना याचं. e टू द पॉवर 0 ची व्हॅल्यू काय असते. राईट 0 म्हणायचं नाही बरं का. e टू द पॉवर 0 काय असतो 1. लिहून घ्यायचं आणि पुढचा क्वेश्चन रेडी बघा. आपल्याकडे डिस्कशन साठी टाइम नाहीये. ठीक आहे. डाऊट असेल बोर्डवर विचारा मला. मुलांना लक्ष द्या. काय मिस्टेक काय केलं असेल तुम्ही बघा रे. आता या ठिकाणी 3x चा स्क्वेअर प्लस 2 ॲज इट इज. आता सगळ्यात महत्वाचं लक्ष द्या रे. लॉग ऑफ एक्स क्यूब आहे ना, तिथं काय करायचं आपल्याला इंडेक्सचा जो 3 आहे बेसला घ्यायचा. 3 लॉग ऑफ काय घ्यायचं आपल्याला एक्स घ्यायची व्हॅल्यू. 3 लॉग ऑफ एक्स आली व्हॅल्यू. क्लिअर आहे. आता 3 इंटू 6 बनणार ना. y इक्वल टू 3x चा स्क्वेअर प्लस किती व्हॅल्यू आली इथं 6 लॉग ऑफ एक्स आली व्हॅल्यू. राईट. बस आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह काढू आता. dy बाय dx सांगा 3 इंटू 2 किती आला 6x. 6 ॲज इट इज. लॉग एक्स चा किती आला 1/x. मग किती आलं फायनली 6 प्लस 6/x आली व्हॅल्यू. समजतं इथपर्यंत. तुम्ही एक्स क्यूब घेऊन जरी सॉल्व्ह केलं ना तरी सेमच आन्सर येणार तुमचं. ठीक आहे. 1/xच राहणार. एक्स स्क्वेअर कॅन्सल होतो बा. जरी तुम्ही तो फॉर्मॅट घेतला तरी आन्सर सेम येते. आता आपल्याला dx काढायचं बा. dx बाय dy इक्वल टू 1/dy बाय dx. व्हॅल्यू पुट करू आपण. 6 प्लस किती आला 6/x. राईट. आता x ची व्हॅल्यू काय पुट करा म्हटलंय 1 पुट करा. तर फायनली किती येणार आहे व्हॅल्यू मग x जर 1 पुट केला तर. इथं x इज इक्वल टू 1 घेऊ आपण. 1/6 प्लस 6 किती आला 12 येतं ना. 1/12 इज द सोल्युशन्स. वेगळं आलंय कुणाचं काय झालं मुलांना. काही डाऊट आहे का याच्यामध्ये. पुढचा क्वेश्चन दिसतोय बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय ट्राय करा. येस तुमच्या दोघीचं काय डिस्कशन. हा येस काय डाऊट असेल तर विचारा मुलांना. बाकी डिस्कस नका करू. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करा. y इक्वल टू साइन ऑफ x मायनस 2 प्लस एक्स स्क्वेअर आहे. सांगा रे dy बाय dx.
dy बाय dx सांगा डायरेक्ट. साईनचा डेरिव्हेटिव्ह किती आला? कॉस ऑफ एक्स मायनस टू, आणि पुन्हा ब्रॅकेटचा 1 येतो ना, त्याच्यामुळे घेत नाहीत आपण. -1 आला असतं तर काय केलं असतं? घेतलं असतं ना. पण पहिलं साईनचा डेरिव्हेटिव्ह किती आला? कॉस ऑफ एक्स मायनस टू, आणि पुन्हा एक्स मायनस टूचा किती येतोय? 1 मायनस 0, म्हणजे 1च राहतो ना. प्लस एक्स स्क्वेअरचा किती आला? 2x आला. म्हणजे आपल्याला dx बाय dy याची व्हॅल्यू 1 बाय काय घ्यायचं? dy बाय dx. आणि x ची व्हॅल्यू किती पुट करायची सांगितली तिथं? x इजिकल 2 सबस्टिट्यूट करा म्हटलंय ना. 1 बाय करा बरं पुट इथं. कॉस ऑफ किती आला? 2 मायनस 2, राईट. आणि प्लस किती आलं मुलांना? x ची व्हॅल्यू 2 असेल तर 2 इंटू 2. तर आन्सर किती येणार आहे सांगा बरं, इथं कुणी सांगतंय का? याचा आन्सर कॉस ऑफ 0 प्लस किती आला? 4. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते? कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते मुलांना? 1 असते, राईट. 1 डिवाइड बाय 1 प्लस 4 किती आलं? 5 आला आन्सर. 1 बाय 5 इज द सोल्युशन्स. कॉस 0 ची व्हॅल्यू मुलांना 1 असते. या क्वेश्चन मध्ये काय करायचं पहिले समजून घ्या. तो चार्ट आपण सॉल्व्ह केला होता, आठवतंय का? पाठीमागच्या ह्याच्यातला. किंवा आपण इनवरचे क्वेश्चन सॉल्व्ह केले ना, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 सारखाच आहे बघा. इथं काय काय प्रोसेस करायची तुम्हाला सांगतो मी. इथं मुलांना एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली, तर आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स काढून घ्यायचं पहिलं. बघा रे, एफ ऑफ एक्स किती दिलं आपल्याला? एक्सचा क्यूब प्लस एक्स मायनस 2 येते व्हॅल्यू, राईट. आता आपल्याला काय करायचं? एफ डॅश काढून घ्यायचं. एफ डॅश ऑफ एक्स याची व्हॅल्यू किती आला? 3x चा स्क्वेअर प्लस 1 आले व्हॅल्यू. आधी ते एक लक्षात ठेवा, हा जो लिहिलाय ना तुमचा एफ चा इनवर्स आणि ब्रॅकेटचा पुन्हा काय डॅश आहे, ठीक आहे. आणि इथं जर मुलांना वाय असतं ना, याला आपण लिहिलं असतं 1 डिवाइड बाय एफ डॅश ऑफ वाय, या टाईपमध्ये. आणि इथं वाय ची व्हॅल्यू काय दिली रे मुलांना? वाय ची व्हॅल्यू इथं 0 दिली ना. हा, बस तीच व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची. मग आपण याला पुट करू त्या टाईपमध्ये. इथं लिहायचं दॅट इज एफ इनवर्स डॅश आणि ब्रॅकेटमध्ये 0 इक्वल टू 1 डिवाइड बाय एफ डॅश ऑफ काय घ्यायचं? 0 घ्यायची व्हॅल्यू, राईट. मग इथं मला सांगा, हा एफ डॅश ऑफ 0 जर काढला मी, 3 इन ब्रॅकेट 0 चा स्क्वेअर प्लस किती आली व्हॅल्यू? 1 आली. बरोबर आहे मुलांना? तर आता सबस्टिट्यूट करू आपण ही व्हॅल्यू या ठिकाणी राईट साईडला. एफ इनवर्स ब्रॅकेटचा डॅश ब्रॅकेटमध्ये 0 इक्वल टू 1 डिवाइड बाय, सांगा रे याचा आन्सर किती आलं आपला? 1 येतं ना. याचा आन्सर काय येणार? एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू काय भेटणार आहे इथं आपल्याला? 1 भेटणार आहे मुलांना. तो 1 इथं सबस्टिट्यूट केला, झाला आन्सर. आन्सर किती आलं मग? 1 आलं. या ठिकाणी आन्सर काय असणार आहे? 1 येते व्हॅल्यू. आणि डायरेक्ट आपण जर याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं मुलांना, लक्ष द्या रे, या ठिकाणी काय केलं बघा, या ठिकाणी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती दिलाय? एक्सचा क्यूब प्लस एक्स मायनस 2. इथं जर आपण एफ ऑफ 0 घेतला तर काय येणार? हा -2 येतो. एफ ऑफ 0 साठी काय भेटतं आपल्याला? -2. बट आपल्याला विचारलंय काय? हे विचारलेलं आहे, ही व्हॅल्यू. एफ इनवर्स ऑफ त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ 0, आणि आपल्याला इथलच आन्सर लिहायचं आहे. हे वाला हे नाही लिहिलं तरी चालेल, बट काही क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला दिसेल की सुरुवातीला ही स्टेप अप्लाय केलेली काही सोल्युशन मध्ये, तर तुम्हाला तिथं कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. तर नेक्स्टची व्हॅल्यू याच्यामध्ये 0 पुट केली तर आपल्याला त्यावेळेस किती भेटतं आन्सर? फक्त -2 भेटतं. पण आपल्याला जे विचारलंय तो इनवर्स वालाच विचारलेला आहे. याचा आन्सर आपलं हेच आहे, हा चार्ट. झालं. आता आपल्याला थोडं डेरिव्हेशन घ्यायचं दादा. क्वेश्चन नंबर 5 असेल किंवा 6. हा, क्वेश्चन नंबर 5 आहे बघा, लिहून टाका. लिहिला क्वेश्चन नंबर 5 ला?
युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट. त्याच्यामध्ये दोनच दिलेले आहेत, तर आपण एक तिसरा पण घेणार आहे प्रूफ. प्रॉपर्टी नंबर बघा, टाईप किती नंबरचा फॉर्म्युला होता, हा 5 का 6 टाईपचा होता, 5 टाईपचा होता. ठीक आहे, 5 का 6 मध्ये होतं बघा, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2 वगैरे या टाईपची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी भेटलेली होती. सो आता याच्यामध्ये काय काय लिहायचं ते आपण बघू. आपण बघा रे मुलांना, सुरुवातीला लिहायचं आपल्याला या ठिकाणी लेट बाय एफ ऑफ एक्स ची जी व्हॅल्यू आहे, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू घ्यायची टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स, एवढंच लिहायचं आपल्याला सुरुवातीला. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, आणि यालाच इक्वेशन नंबर 1 घ्यायचं. पुढे आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं, सांगायचं एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, एफ डॅश ऑफ एक्स. टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर आली व्हॅल्यू, प्लस कॉटचा किती आला, -1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग आता डेरिव्हेटिव्ह सेम आले का, कसे तरी मुलांना सेम आहेत पण ऑपोजिट साईन आहेत ना, याचं ऍडिशन केल्यावर 0 येतं का, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किती भेटला आपल्याला, एफ डॅश एक्स हा कसा भेटला आपल्याला सांगा, या केसमध्ये 0 भेटली व्हॅल्यू. आता इथं मला सांगा मुलांनो, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर आपला 0 असेल तर 0 कुणाचा डेरिव्हेटिव्ह असतो रे, बेसिकली सांगा 0 कुणाचा डेरिव्हेटिव्ह असतो, कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो ना. मग इथं आपण लिहू शकतो ना, देअरफॉर एफ ऑफ एक्स इज ए कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट काय घ्यायचं, फंक्शन्स. एफ ऑफ एक्स हा कॉन्स्टंट फंक्शन आहे, देअरफॉर इथं आता लिहायचं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के. याला इक्वेशन नंबर 2 घ्यायचा मला. फॉर एनी व्हॅल्यू, इथं काय लिहायचं, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स कसा असणार आहे आपला, इज इक्वल टू के येते व्हॅल्यू. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स इक्वल टू के. याच्यामध्ये के काय आहे तुमचा, कॉन्स्टंट आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. आता आपल्याला काय करायचं मुलांनो, इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1, फ्रॉम इक्वेशन 1 घ्यायचं, पुट एक्सच्या कुठल्याही व्हॅल्यू साठी काय येते, कॉन्स्टंट येतं ना, एक्स इज इक्वल टू 0 घेतला आपण. मग सांगा बरं या ठिकाणी पुढची स्टेप कशी भेटणार आपल्याला, पुढच्या स्टेप मध्ये काय भेटू शकतं आपल्याला इथे, इक्वेशन 1 मध्ये बघा ना, एफ ऑफ 0 जर घेतला तर हा टॅन इनवर्स ऑफ काय बनणार आहे, 0, प्लस कॉट इनवर्स पण काय बनला, 0 बनला. इथं विचार करा मुलांनो, टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 0 असते रे, टॅन इनवर्स ऑफ टॅन 0, बरोबर आहे. टॅन 0 ची व्हॅल्यू 0च असते ना, आणि कॉटच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 0 असते, इथं घ्यायचा कॉट इनवर्स ब्रॅकेट मध्ये, थोडं इकडे लिहितो म्हणजे बसेल ते, टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ 0 प्लस कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ 90 डिग्री. कॉट ऑफ काय असतं, 90 असतो. इथपर्यंत क्लिअर आहे. एक्स ची व्हॅल्यू काय पुट केली आपण, 0 सबस्टिट्यूट केली. आता विचार करा बरं मुलांना, हा टॅन इनवर्स टॅन कॅन्सल झाला ना, राहिला किती इथे, इथलचा कॉट इनवर्स कॉस्ट कॅन्सल झाला, राहिला किती व्हॅल्यू, π/2 राहतं का नाही व्हॅल्यू, येस ऑर नॉट. सांगा एफ ऑफ 0 याचा आन्सर किती आला आपलं, π/2 आलं. एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आली मुलांना, π/2 आली. याला इक्वेशन नंबर 3 घ्या. हा इक्वेशन नंबर काय भेटला, 3 भेटला. ठीक आहे. आता आपल्याला पुढे काय करायचं बघा, फ्रॉम इक्वेशन 2 and 3, फ्रॉम इक्वेशन्स, इथं थोडं लक्ष द्या रे, अजून थोडं आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, थोडं अजून ऍड करायची एक टर्म्स. इथं मला सांगा, जर मी एफ ऑफ 0 लिहिला तर इक्वल टू केच राहणार आहे ना, या स्टेप मध्ये जसं आपण लिहिलं ना, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स इज ए के. याच्यावर एक स्टेप ऍड करायची मला, ती स्टेप ही आहे मुलांनो. ठीक आहे, दॅट इज एफ ऑफ 0 इक्वल टू काय घेतला, के घेतला. याला इक्वेशन 3 घेऊ आपण, आणि हा इक्वेशन 4 घ्यायचा आहे. कशामुळे केलं ते सांगतो.
ठीक आहे. मला सांगा इक्वेशन 3 आणि 4 मध्ये लेफ्ट हँड साइड सेम आहे का डिफरंट आहे? इक्वेशन 3 आणि 4 मध्ये लेफ्ट हँड साइड आपली सेम आहे का डिफरंट आहे? सेम जर असेल तर राईट हँड साइड सेम असते ना. मग के इक्वल टू किती आला आपला? π/2. काय लिहायचं तर फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4. फ्रॉम 3 अँड 4. ठीक आहे. हे आपण रिझन पण या ठिकाणी लिहिलं मुलांना. इथपर्यंत क्लिअर आहे? आता इक्वेशन नंबर 2 मध्ये सांगा बरं के ची व्हॅल्यू किती? एफ ऑफ एक्स आहे ना. इक्वेशन 2 मध्ये के ची व्हॅल्यू किती? एफ ऑफ एक्स. मग इथं मी असं लिहू शकतो ना, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती आला माझा? π/2. याला इक्वेशन नंबर 5 देऊ आपण. आणि रेफरन्स कुठला घेतला आपण? फ्रॉम इक्वेशन काय घेतलं या ठिकाणी? 2 घेतला. फ्रॉम इक्वेशन 2 मध्ये एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली होती आपण? के. बट के ची व्हॅल्यू किती भेटली होती इथं आपल्याला? π/2 भेटली होती. राईट. मग आता दोन व्हॅल्यू कम्पेअर करायचं. आता मला सांगा इक्वेशन 1 मध्ये एफ ऑफ एक्स इथं डाव्या साईडला आहे आणि राईट साईडला कोण आहे? टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स. दोन्हीची डावी साईड सेम आहे का नाही सांगा? इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 5 मध्ये लेफ्ट हँड साइड सेम आहे दोन्हीची. इथं म्हणू शकतो ना आपण फ्रॉम इक्वेशन 1 अँड 5. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड फिफ्थ काय घेऊ शकता मग आता सांगा रे? टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स याची व्हॅल्यू काय लिहू शकता तुम्ही? π/2. झाला आन्सर. ठीक आहे. डबल आपल्याला डिस्कस करायचं. काही टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे. तर पहिलं समजून घ्या काय करायचं आपल्याला. शो दॅट मध्ये सगळ्यांनी बोर्ड एक एक शब्द पण लिहून घेऊ नका. आता समजून घ्या. आता ऑलरेडी आपण काय केलं, आता सोल्युशन लिहिलेलं आहे, त्याला एक्सप्लेन करतो मी प्रॉपरली. बघा मला दिलेलं काय केलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय घेतलं आपण सांगा? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स लिहिला. पुढे पहिली स्टेप समजली, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. दुसऱ्या स्टेप मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू किती आला? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? -1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असतो. राईट. आता हे प्लस मायनस कॅन्सल होऊन झालं ना बा. इथलचा प्लस आणि इकडचा मायनस काय झालं? कॅन्सल झाला. इक्वल टू किती आली व्हॅल्यू? मग 0 आली. मग इथं आपल्याला व्हॅल्यू काय भेटते मुलांनो? एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू कशी आली? 0 आली. कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो? कॉन्स्टंट फंक्शनचा. म्हणून आपण पुढे काय लिहिणार? एफ ऑफ एक्स इज ए कॉन्स्टंट फंक्शन. आता पुढे लिहायचं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के लिहा तुम्ही. काही बुक मध्ये सी दिलेलं आहे. कुठलाही कॉन्स्टंट तुम्ही त्या ठिकाणी अल्फाबेटिकल घेऊ शकता मुलांनो. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के लिहिलं आपण. त्याला इक्वेशन नंबर 2 दिलं. पुढे म्हटलं आता कॉन्स्टंट जर असेल, कॉन्स्टंट कशाला म्हणायचं असतं रे? एक्सच्या कुठल्याही व्हॅल्यूला त्याची व्हॅल्यू चेंज होत नसते ना. ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही त्याला काय म्हणतात आपण? कॉन्स्टंट. आणि व्हेरिएबल कशाला म्हणतो? ज्याची व्हॅल्यू चेंज होत असते. जसं एक्स ची व्हॅल्यू चेंज होणार ना. एक्स ची व्हॅल्यू इथलची चेंज करू शकता ना. 0 पुट करू शकता, 1 2 3. पण इकडे काय फरक पडणार आहे का? जसं मी इथं सांगितलं मुलांनो, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 100 दिला. एक्स काही पण पुट करा ना. इकडे एक्स आहे का चेंज व्हायला? नाही ना. आता इथं काय लिहायचं मग? देअरफॉर फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय असणार आहे? के असणार आहे. खाली आता एक्स ची व्हॅल्यू काय घेतली आपण इथे? 0 घेतली. एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू पण काय भेटेल आपल्याला? के भेटणार आहे. इक्वेशन नंबर 3 समजलं. इक्वेशन 2 मध्ये काय करायचं समजलं ना. सांगा सुरुवातीला काय केलं? आपल्याला 3 थेरम्स घ्यायचेत बरं का. हे पहिलं आहे, हे फर्स्ट झाला. पुढचे 2 पण घ्यायचेत आणि सगळीकडे असंच लिहायचंय. कॉपी पेस्ट फक्त टॅनच्या जागेवर साइन येईल, सेक येईल, एवढा चेंज होणार. त्याच्यामुळे आपण ह्याला जास्त टायमिंग देणार आहेत मुलांना. पहिलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स लिहून घ्यायचं. पुन्हा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढा. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? -1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर आला. हे प्लस मायनस ऑपोजिट साइन असले आणि सेम व्हॅल्यू असल्यामुळे कॅन्सल झाला. एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली? 0 आली मुलांना. आता कुठल्या फंक्शनची व्हॅल्यू 0 असते? कॉन्स्टंट. देअरफॉर खाली काय लिहिलं आपण? एफ ऑफ एक्स इज ए कॉन्स्टंट फंक्शन. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय घेतला आपण? के घेतला. आणि के कसा आहे आपला? हा कॉन्स्टंट आहे मुलांना. याला इक्वेशन नंबर 2 घेतलं. खाली लिहिलं फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय राहणार आहे? के लिहिणार आहे. आपण एक्स ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केली? 0 पुट केली. तरी के मध्ये फरक पडणार आहे का? नाही. एफ ऑफ 0 इक्वल टू के. इक्वेशन नंबर 3 आलं. इथपर्यंत लिहिल्यानंतर पुढे काय करायचं? फ्रॉम इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 म्हणजे एफ ऑफ एक्स वाला. याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायची? 0 पुट करायची. काही मुलं 1 पण पुट करतील. लक्षात आलं का? 1 पुट केलं तरी चालतंय, 0 पुट केलं तरी चालेल.
नो प्रॉब्लेम. असं नाही की मी इथं स्टेटमेंट लिहिलं ना, एक्सच्या कुठल्याही व्हॅल्यूसाठी के चेंज होणार आहे का आपला? नाही. एक्सची व्हॅल्यू मी 0 घेतली, तुम्हाला वाटलं 1 घ्यायचंय, 1 घेऊ शकता तुम्ही. काही मुलांना वाटलं √2 घ्यायचं वगैरे, ठीक आहे. पण असे अँगल घ्या जे टॅन आणि कॉट मध्ये असतात. लॉग टेबल वाले अँगल नाही घ्यायचे. टॅन 10 डिग्री वगैरे असं नाही घ्यायचं. 30 घेऊ शकता, 60. मॅच झालं पाहिजे आपल्याला, π/2 आन्सर आलं पाहिजे, असेच अँगल घ्यायचे. तर 45 ने येतं आणि 0 डिग्रीनं पण त्या ठिकाणी भेटतो मुलांना. तर एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेतली आणि जो आपला फर्स्ट इक्वेशन आहे, बोर्डकडे लक्ष द्या रे. फर्स्ट इक्वेशन मध्ये एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, टॅन इनवर्स ऑफ 0 झाला प्लस कॉट इनवर्स ऑफ 0 झाला मुलांना. आता या केसमध्ये टॅन इनवर्स ऑफ टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 0 असते? टॅन 0ची. म्हणून आपण टॅन इनवर्स ऑफ काय केलं? 0 जागेवर टॅन 0 लिहिला. कॉट इनवर्स ऑफ कॉटच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 0 असते? कॉट 90ची. या ठिकाणी कॉट इनवर्स कॉट कॅन्सल होऊन जाईल, टॅन इनवर्स टॅन कॅन्सल झालं, रिमेनिंग व्हॅल्यू किती राहिली? 0 प्लस π/2 राहिली. बरोबर आहे. मग याला काय केलं आपण? ही कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला? एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू भेटली मुलांना. एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू इक्वल टू किती आलं? π/2 आली व्हॅल्यू. याला इक्वेशन नंबर 4 म्हटलं. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 मध्ये आता बघा रे, महत्वाचं आहे. इक्वेशन 3 आणि 4 मध्ये इथं बघा ना, दोन्हीची लेफ्ट हँड साइड सेम आहे बघा. इथं पण कसा होता? एफ ऑफ 0 होता, त्याची व्हॅल्यू के घेतली होती आणि इथलचं पण लेफ्ट हँड साइड सेम आहे. मग यांचं लेफ्ट हँड साइड सेम असेल तर राईट हँड साइड पण सेम करायचं. के इक्वल टू किती येणार आपला? π/2 आला इथे. इथपर्यंत समजलं. बट थोडं वर गेलात तुम्ही, के ची व्हॅल्यू कुणाच्या इक्वल आहे? एफ ऑफ एक्सच्या इक्वल आहे. म्हणून पुढे काय लिहिलं मग आपण? दॅट इज इन्स्टेड ऑफ के च्या जागेवर काय घेतलं आपण? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू π/2 घेतलं. रेफरन्स साठी काय लिहिलं? फ्रॉम इक्वेशन 3 आणि 4. 3 आणि 4 वरून आपण के इक्वल टू π/2 लिहिलता आणि फ्रॉम इक्वेशन 2 वरून काय लिहिलं मग? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू π/2 लिहिलं. समजतंय का सगळ्यांना? के आणि कोण सेम आहे मुलांना? पण π/2 हे सेम आहे. आणि के ची व्हॅल्यू कुणाच्या इक्वल आहे? इथे इक्वेशन 2 मध्ये एफ ऑफ एक्सच्या, आणि इक्वेशन 1 मध्ये पण डाव्या साईडला एफ ऑफ एक्स आहे ना. मग इथं पुढे काय लिहिलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1 अँड 5th 1 आणि 5th इक्वेशन वरून आपण काय लिहिलं मग? जो शो दॅट करायचं होतं ना, प्रूव्ह दॅट टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू किती आला? π/2 आली व्हॅल्यू. गेटिंग दिस पॉइंट? लिहायचं ना आता, थोडं लिहून घेऊ आपण नंतर, पहिलं थोडं डिस्कस करू आपण अजून, ठीक आहे. आता कोसेक इनवर्सला लिहिणार कसं आपण ते थोडं डिस्कस करू मुलांना. सांगा बरं. लिहून घेऊ, लिहिण्याचं काही टेन्शन नाही, लिहून देतो मी. पहिलं मला सांगायचं काय लिहिणार तुम्ही? लेट, विचार करा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय लिहायचं आपल्याला? सांगा. सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ काय घेतला? एक्स. याला इक्वेशन नंबर काय घ्यायचं? 1 घ्यायचं. समजते सगळ्यांना? लिहून घेऊ नका, राहू दे, काही टेन्शन घेऊ नका लिहिण्यासाठी तुम्ही, ठीक आहे. पहिलं समजून घ्या, एकदा पाठ झालं नाही तर मग टेन्शन राहणार नाही, मग पुन्हा डबल डबल लिहित बसा संध्याकाळी. क्लिअर इथपर्यंत? एफ ऑफ एक्स लिहिला, पुढे काय करायचं आपल्याला? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं त्याचा. सेक इनवर्स ऑफ एक्स काय असतो रे डेरिव्हेटिव्ह? 1 डिवाइड बाय एक्स रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर मायनस 1, आणि कोसेकचा काय येतो? -1 डिवाइड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. हे प्लस मायनस कॅन्सल होतं. प्लस मायनस कॅन्सल झाल्यामुळे किती आली व्हॅल्यू सांगा? एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आली? 0. मग 0 कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो? कॉन्स्टंटचा. लिहायचं देअरफॉर एफ ऑफ एक्स इज ए कॉन्स्टंट फंक्शन्स. कॉन्स्टंट फंक्शन्स, बरोबर आहे. लिहायचं नाही, अजून सांगतोय. कॉन्स्टंट फंक्शन लिहिल्यानंतर पुढे काय म्हणणार मग? फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय येतो? के येते व्हॅल्यू. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय असणार आहे? के असणार आहे. इथं लिहू आपण. फॉर्म्युला कसा बनला आपला? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के लिहिला आपण, ठीक आहे. आता एक्स ची व्हॅल्यू काय घेऊ आपण आता? √2 घेऊ. इथं लिहायचं फॉर एक्स इज इक्वल टू √2. एक्स इज इक्वल टू काय घेतलं? √2. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली? किंवा एफ ऑफ √2 ची व्हॅल्यू किती येते रे? केच येणार ना. एफ ऑफ √2 ची व्हॅल्यू चेंज होणार आहे का इथं? केच येते. तर बा इक्वेशन 1 इथं आलता, इक्वेशन 2 आपण याला दिलतो, आठवतंय का? इक्वेशन 3 आपण याला दिलती व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचंय? काय काय स्टेटमेंट लिहिली समजलं? एखादी स्टेटमेंट खाली वर झाली तरी काही टेन्शन घेऊ नका, असं काही प्रॉब्लेम्स होणार आहे, ठीक आहे. एफ ऑफ एक्स इज ए कॉन्स्टंट फंक्शन्स फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय घेतला आपण? के घेतला.
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय लिहिलं आपण के लिहिला मुलांना. मग आता एक्सची व्हॅल्यू काय पुट केली √2. मग एक्सच्या जागेवर √2 पुट केलं. √2 इक्वल टू काय येतो केच येते व्हॅल्यू. क्लिअर येतपर्यंत पुढे लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. सांगा मुलांना फ्रॉम इक्वेशन 1 पुट काय घ्यायचं आपल्याला एक्स इज इक्वल टू √2 पुट करायचं. इक्वेशन 1 मध्ये एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला √2 पुट करायची. बघा बरं मुलांना जो आपला इक्वेशन 1 होता ना इथे एक्सच्या जागेवर काय घ्यायचं √2. इथं पण एक्स जागेवर √2. इथं पण एक्स जागेवर काय घ्यायचा √2 घ्यायचा. हे सगळ्या व्हॅल्यू √2 पुट करू आपण. एफ ऑफ √2 इक्वल टू किती आली व्हॅल्यू सेक इनवर्स ऑफ काय येतोय √2 आला प्लस कोसेक इनवर्स ऑफ किती येणार मुलांना √2 येणार. इथपर्यंत काय डाऊट. आता मला सांगा सेकच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू √2 असते 45. सेक 45 ची व्हॅल्यू किती असते √2 असते ना. जसं मला सांगा ना कॉस 45 1/√2 असतो. सेक त्याच्या उलटा असतो ना. सेक 45 किती येणार मग तुमचा √2 येतो. मग इथं लिहिणार आपण कॉस सेक इनवर्स सेक ऑफ π/4. 45 ला कसं लिहायचं π/4. कोसेक इनवर्स कोसेक ऑफ किती आला π/4 आला. तर सेक इनवर्स सेक कॅन्सल कोसेक इनवर्स कोसेक काय झालं कॅन्सल झालं. रिमेनिंग टर्म्स किती आले रे मुलांना π/4 प्लस किती आला π/4. याला आपण ऍड करू शकतो ना. 2π डिवाइड बाय 4 ची व्हॅल्यू किती येते π/2 आली ना. म्हणजे आपण इथं एफ ऑफ √2 ची व्हॅल्यू किती आली आपली एफ ऑफ √2 याची व्हॅल्यू किती आली आपली π/2 आली. इथपर्यंत समजलं का. याला इक्वेशन नंबर किती घ्यायचं सांगा आता 4. इक्वेशन नंबर काय असणार आहे 4 असणार आहे. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 मध्ये बघा रे. इक्वेशन नंबर 3 आणि 4 मध्ये इथं हायलाइट करतो मी थोड्या याला. इक्वेशन 3 आणि 4 मध्ये दिसतंय का तुम्हाला हे 3 आणि 4 मध्ये लेफ्ट हँड साइड सेम आहे का नाही. मग इक्वेशन नंबर 3 आणि 4 मध्ये पुढे काय लिहिणार आपण इथं आता फ्रॉम इक्वेशन इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन काय घ्यायचं रे 3 and 4. इक्वेशन 3 आणि 4 वरून काय लिहायचं पुन्हा के ची व्हॅल्यू किती आली के इक्वल टू π/2 आला. बट मला सांगा इक्वेशन नंबर 2 मध्ये सांगा बरं के ची व्हॅल्यू काय घेतली होती आपण के ची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स घेतली होती ना. देअरफॉर इथं खाली लिहायचं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पण काय येणार आहे π/2 फ्रॉम इक्वेशन 2. याला रेफरन्स कुठला घ्यायचा इक्वेशन 2 चा रेफरन्स घ्यायचा मला फ्रॉम इक्वेशन 2. मग आता आपल्याला माहित आहे एफ ऑफ एक्स π/2 असेल तर इक्वेशन 1 मध्ये डाव्या साईडला एफ ऑफ एक्स घेतलं नाही तर याची व्हॅल्यू π/2 पुट करू शकतो आपण. लिहायचं देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 काय लिहिणार तुम्ही आता सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स याची व्हॅल्यू काय घ्यायची मुलांना π/2 घ्यायची. झालं एवढं लिहायचं. समजतंय का हे सगळ्यांना. ठीक आहे समजलं असेल तर अजून एकदा हे करायचंय पाठ झालं पाहिजे मुलांना. कारण हे तिन्हीपैकी एक क्वेश्चन असतो बघा 3 मार्कला तुम्हाला बोर्डसाठी असतो. ठीक आहे आणि याच्यावरचे प्रॉपर्टीवरचे क्वेश्चन्स असतात आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. आता आपल्याला कुठला प्रूव्ह करायचा आहे साइन आणि सांगा साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स. बघा थर्ड वाला जो होता तो काय असणार आहे साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स. याची व्हॅल्यू किती मुलांना π/2 बरोबर आहे. याची व्हॅल्यू आपल्याला π/2 प्रूव्ह करायचे. आता सांगा रे सांगा मुलींमध्ये सांगा सुरुवातीला काय करायचं लेट. आता लक्षात आलं पाहिजे सर्वांच्या बघा एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय लिहायची साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस काय घेतला कॉस इनवर्स ऑफ एक्स आला बरोबर आहे. याला इक्वेशन नंबर काय घेतला आपण 1 घेतला. हा इक्वेशन नंबर 1 आला. पुढे सांगा आता काय करणार आता एफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू किती येणार मग 1 डिवाइड बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस -1 डिवाइड बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू किती आला 0. इथं आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स याची व्हॅल्यू जर 0 भेटत असेल तर एफ ऑफ एक्स कसा असतो आपला इज अ कॉन्स्टंट फंक्शन
कॉन्स्टंट फंक्शन्स, राईट, या टाईप मध्ये लिहिलं आपण. काय डाऊट आहे का? मग इथं लिहायचं फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय घ्यायचा? के घ्यायचा म्हणून. हे मागं पुढे झालं तरी चालेल, फक्त आपल्याला हे या टाईप मध्ये आलं पाहिजे, याला इक्वेशन नंबर 2 आला पाहिजे. मग इथं काय करायचं? पुट एक्स इज इक्वल टू काय घ्यायचं रे? आता विचार करा बरं, साइन आणि कॉसचे अँगल कुठले? 45. 1/√2 घेऊ शकतो ना आपण? 1/√2 घेऊ ना, सोपं आहे सगळ्यात. एक्स ची व्हॅल्यू काय घेऊ आपण? 1/√2 घेऊ आपण, राईट. पुट एक्स इज इक्वल टू 1/√2. मला सांगा, एफ ऑफ 1/√2 हे वरच्या ह्याच्यातच पुट करायचं, इक्वल टू किती आला? के आला. याला इक्वेशन नंबर काय दिला आपण? 3 दिला. करेक्ट आहे इथपर्यंत? आता आपल्याला काय करायचंय सांगा मुलांना? दॅट इज फ्रॉम इक्वेशन 1 लिहायचं ना, इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं असतं ना आपल्याला. दॅट इज फ्रॉम इक्वेशन 1 पुट एक्स इज इक्वल टू काय घ्यायचा? 1/√2 घ्यायचा. 1/√2 पुट करायचा मुलांना आपल्याला. ठीक आहे, चला आता पुट करू आपण या ठिकाणी. सांगा बरं काय होतं आपलं इक्वेशन 1? काय एकदा डबल लिहतो आपण. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स आहे ना, प्लस काय? कॉस इनवर्स ऑफ एक्स आहे. आता एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायचं ठरलंय? 1/√2, राईट. या ठिकाणी साइन इनवर्स ऑफ किती आला? 1/√2 आला, प्लस कॉस इनवर्स पण काय येतोय? 1/√2. आता इथं थोडं डायरेक्ट सांगू शकता ना, साइनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1/√2 असते? 45. मग याला असं लिहू शकतो ना आपण, साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ π/4 प्लस कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ काय घेतला? π/4 घेतला. तर साइन इनवर्स साइन कॅन्सल, कॉस इनवर्स कॉस कॅन्सल. या ठिकाणी एफ ऑफ 1/√2 इक्वल टू व्हॅल्यू किती आली इथं? π/4 प्लस π/4. आन्सर किती आलं मुलांना सांगा? 2π/4 येतं ना, आणि याला सॉल्व्ह केल्यावर किती आला? π/2 आला. म्हणजे इथं मला सांगा आता, एफ ऑफ 1/2 एफ ऑफ 1/2 √2 ना, याची व्हॅल्यू किती आली? π/2 आली. याला इक्वेशन नंबर काय घ्यायचं आपण? 4 घ्यायचं. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 मध्ये डाव्या साईड सेम आहेत बघा, तर राईट हँड साईड सेम करायचं. मग लिहायचं दॅट इज के इक्वल टू किती आला? π/4 आला. आणि पुढं के कुणाच्या इक्वल टू? एफ ऑफ एक्सच्या. एफ ऑफ एक्स इक्वल टू पण काय आला? π/4 आली व्हॅल्यू. सॉरी, π/2 घ्यायचं नाही तर, हा π/2 येणार मुलांना. इथं पण काय घ्यायचं? π/2. मग इथं लिहायचं डायरेक्टली, मग साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू किती आला? π/2 आला. इथं वाटलं तर फ्रॉम इक्वेशन 2 अँड काय 4, 2 आणि 4 वरून इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन एफ ऑफ एक्स, हे कुठे? 2 वरून. इथं 3 आणि 4 लिहा. इथं 3 आणि 4, आणि इथं काय लिहायचं? फ्रॉम इक्वेशन 2. हे नाही लिहिलं तरी चालेल बरं का, तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर नाही लिहिलं तरी चालेल. आणि इथं फ्रॉम इक्वेशन 1. तर हे तुम्हाला बाकीच्या गोष्टी इथं फाइंड आउट करता आल्या पाहिजे. तर अशा टाईप मध्ये आपल्याला व्हॅल्यू भेटली. एकदा तुम्हाला आन्सर भेटलं आणि ते इक्वेशन 4 भेटलं का, डायरेक्ट के इक्वल टू π/2 लिहायचा. पुढे काय लिहायचं? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू π/2, आणि पुन्हा दिलेल्या क्वेश्चन मध्ये π/2 पुट करायचं. क्वेश्चन झालं. कशाला बाकीचं टेन्शन घेत बसता तुम्ही? फ्रॉम इक्वेशन वगैरे असं काय डोक्यात आणायची गरज नाही. एवढं तुम्हाला डिटेल्स मध्ये नाही लिहिलं तरी चालेल तुम्ही. ठीक आहे. किती? 3 क्वेश्चन झाले ना. एक लिहून घ्या, आणि बाकीचे घरी तुम्ही 2 ट्राय करणार आहेत. त्यासाठी लक्ष द्या म्हणलो. एक क्वेश्चन लिहून घ्या, आता प्रॉपर लिहून घ्या. तो आपण टॅन आणि कॉट वाला. आणि टॅन कॉट लिहायचं झालं असेल तर तुम्ही सेक कोसेकचा म्हणून लिहून घ्या. टॅन कॉटचा लिहून घ्या. राईट डाऊन.
अटेंडन्स घ्या इकडे. श्रुतिका कुणाची? हा, अच्छा, काल होती ना ती. आदिती आली नाही का आज? आदिती पोटे, आदिती आहे का? चला खालचं लिहून घ्या मुलांना. एकदा तुम्हाला इक्वेशन नंबर 4 भेटलं ना, डायरेक्ट काय करायचं, के इक्वल टू पाय बाय 2 घ्यायचा आणि तर ब्रॅकेट मध्ये फ्रॉम अबव टाकायचं. हे जे आपण लिहिलं ना एवढं, हे जे कन्फ्यूज करत असेल मुलांना, फ्रॉम अबव बघत बसा म्हणायचं तुम्ही सापडून. ठीक आहे, याला पण लिहून टाकायचं. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू डायरेक्ट काय घ्यायचं मग, पाय बाय 2. याला पण फ्रॉम अबव असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे कन्फ्यूज करत असेल तुम्हाला खूप जास्त, एकदा तुम्हाला के पर्यंतची व्हॅल्यू काढावंच लागेल. के इक्वल टू पाय बाय 2 पर्यंत आपल्याला तो फाइंड आउट करावं लागतो मुलांना. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन 1, 5 हे जे आहे, हे जर लक्षात नाही राहिलं तर डायरेक्टली लिहित चला तुम्ही. काय काय लिहायचं, एकदा तुम्हाला के ची व्हॅल्यू भेटली, लक्षात आहे, एकदा आपल्याला के ची व्हॅल्यू भेटली की डायरेक्ट के इक्वल टू पाय बाय 2. मग इथं पुन्हा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय घ्यायचा, पाय बाय 2. आणि जो आपला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट पुट करायचं, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. अशा टाईपमध्ये डायरेक्ट लिहून टाकायचं. त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असतं बघा रे. मार्कचे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या टाईपमध्ये राहणार आहे. हा जो इक्वेशन 1 लिहिलाय ना तुम्ही, आणि जो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढलाय, याला 1 मार्क असतो मुलांना. हे कॉन्स्टंट वगैरे जे कन्सिडर केलंय ना तुम्ही, याला तुमचा सेकंड मार्क असेल. कुठे, हे जे तुम्ही पाय 0 वगैरे पुट केला आपण आणि पाय बाय 2 आलं ना, के ची व्हॅल्यू पाय बाय 2 भेटली, याला तुमचा सेकंड मार्क असणार आहे. आणि थर्ड मार्क तुमचं सोल्युशन डायरेक्ट लास्टला जे लिहितो ना आपण, हे बस या 3 मार्क असतात मुलांना. ठीक आहे, अशा 3 मार्कसाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. पहिला असेल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साठी, सेकंड असेल तुमचं हे जे आपण एफ ऑफ 0 इक्वल टू पाय बाय 2 आणलं, के इक्वल टू पाय बाय 2. इक्वेशन नंबर जो 4 आहे याला तुम्ही कन्सिडर करू शकता, सेकंड मार्क तिथं भेटेल. आणि थर्ड मार्क तुम्हाला इकडे भेटून जाईल. जे फायनल आन्सर जे लिहिणार आहेत तुम्ही, त्याला थर्ड मार्क. मध्ये जास्त स्टेप बघितलं जात नाही. जी मॉडर्न आन्सर शीट असते आपली बोर्डची, त्याच्यामध्ये असं हायलाईट केलेलं असतं मुलांना. जसं आता ही जर स्टेप असेल, इथं 1 मार्क द्या असं सांगितलेलं असतं त्यांनी. समजा इथलची स्टेप असेल, इथं 1 मार्क द्या त्यांना, असं हायलाईट केलं जातं. आणि फायनल आन्सरला एक असा मार्क असतो. तर या 3 स्टेप तर मेन तिथं दिसल्या पाहिजेत, तर तुम्हाला ते 3 मार्क्स भेटून जातात. आता हे लिहू शकता ना खालचं, सेक इनवर्स कोसेक इनवर्स, काय प्रॉब्लेम नाही, सगळं तुम्हाला सेम पॅटर्न आहे. फक्त इथं लिहायचं असेल तर एक्स ची व्हॅल्यू काय घेतली होती नंतर तुम्हाला आठवायची नाही. एक्स ची व्हॅल्यू काय घेतली होती आपण इथं, √2 घेतली होती. आणि साइन आणि कॉस साठी एक्स काय घेतला होता, 1/√2 घेतला होता. पहिला क्वेश्चन झाला असेल, दुसरे 2 घरी करायचे तुम्हाला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 ला आता, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता लक्षात आहे. आता मला सांगा, इथं इनवर्स वर्ड आहे कुठे, फक्त डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं, प्लेन डेरिव्हेटिव्ह. जसं आपण फर्स्ट एक्सरसाइज मध्ये केलं ना, डेरिव्हेटिव्ह काढले होते कंपोजिट फॉर्मचे. लॉग ऑफ साइन एक्स असेल तर लॉग साठी पहिला, साइन साठी दुसरा. तसं फक्त इथं इनवर्स वाले काय, याच्यामध्ये डिफरन्स आहे, इनवर्स दिलेला आहे. बघा आता पॅरलली सॉल्व्ह करून घ्यायचं तुम्ही पण. वाय इक्वल टू काय दिलं आपल्याला, टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्स. आता पॅरलल लिहिलं तरी चालेल, कारण हा जमेल सगळ्यांना. म्हणजे असं काय डिफरन्स म्हणजे खूप डिफिकल्ट नाहीये मुलांना. dy बाय dx पहिले सांगा रे, टॅन इनवर्स हा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असतं ना. 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स म्हणजे कोण दिला इथं, लॉग एक्स. ब्रॅकेटचा किती येणार आहे, स्क्वेअर येणार. आणि पुन्हा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, पुन्हा डी अपॉन dx घ्यावं लागेल ना आपल्याला, लॉग एक्स. बघा रे,
पहिला डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्स साठी अप्लाय केला आणि दुसरा कशासाठी काढायचा, लॉग एक्स साठी. तर फायनली आन्सर किती येणार आपलं, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगा 1/x आणि इंटू 1 डिवाइड बाय 1 प्लस किती इथं लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, हे विसरू नका. लॉग एक्सचा स्क्वेअर करू नका, इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर हेच आपलं सोल्युशन आहे, याच्यामध्ये कुठलाही चेंजेस करायची गरज नाहीये. इंडेक्स बेसला इथे येत नसतो मुलांनो. इंडेक्स बेसला कधी येतो, जर लॉग ऑफ एक्सचा स्क्वेअर असता तर आपण याला 2 लॉग ऑफ एक्स लिहितो. जर असं असेल लॉग ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर हे कधीच इक्वल नसतं 2 लॉग ऑफ एक्सच्या. हे थोडं लक्षात घ्या अशा गोष्टी. तुम्ही दोघी जण लक्ष द्या बोर्डकडे. सेकंड बेंच झाला असेल तर पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, कोसेक इनवर्स ऑफ e टू द पॉवर x. कोसेक इनवर्स ऑफ e टू द पॉवर x. पहिला क्लिअर आहे सगळ्यांना, काय डाऊट आहे का? टॅन इनवर्सचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड लॉगचा. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू किती इथं लॉग एक्स आहे आणि पुन्हा लॉग एक्सचा किती आला 1/x. फायनल आन्सर किती आला मग 1/x इंटू 1 डिवाइड बाय 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. हे आपलं फायनल सोल्युशन आहे. आता दुसरा बघा रे, y इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ e टू द पॉवर मायनस एक्स. y इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ e टू द पॉवर मायनस एक्स. राईट, या टाईपची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटली मुलांना. चल सांगा मुलांना इथं डेरिव्हेटिव्ह y डॅश इक्वल टू, y डॅश म्हणजे काय असतं, dy बाय dx असतो ना. y डॅश म्हणजे काय असतो आपला, dy बाय dx असतो. कोसेक साठी काय होतं रे फॉर्म्युला, 1 डिवाइड बाय एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 होतं ना. इथं मायनस होतं, कोसेकला मायनस असतं आणि सेकला कसा असतो प्लस असतो. तर e टू दी पॉवर मायनस एक्स. एक्स म्हणजे कोण आहे इथं, e टू दी पॉवर आहे आणि ब्रॅकेट्स मध्ये काय येणार रे, रूट ऑफ e टू दी पॉवर मायनस एक्सचा स्क्वेअर घ्यायचा ना आणि मायनस काय असतं 1 असतं. अजून लक्ष द्या, काय फॉर्म्युला आपला, -1 डिवाइड बाय एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आता एक्स म्हणजे कोण आहे, e टू दी पॉवर मायनस एक्स, याचा स्क्वेअर -1 घ्यायचं आणि पुन्हा डी अपॉन dx ऑफ पुन्हाचा करायचं डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर मायनस एक्सचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. पहिला आपण कोसेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काढला, तो किती आला -1 डिवाइड बाय e टू दी पॉवर मायनस एक्स आणि रूट ऑफ e टू दी पॉवर मायनस एक्सचा काय घेतला, स्क्वेअर -1 आणि नंतर e टू दी पॉवर मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला. बघा रे पुढे लक्ष द्या, -1 डिवाइड बाय e टू दी पॉवर मायनस एक्स आणि रूट ऑफ याचा प्रोडक्ट होऊन काय येणार -2x बनला आणि मायनस किती आले व्हॅल्यू 1 आली. सांगा e टू दी पॉवर मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, e टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह मुलांनो e टू दी पॉवर एक्स. तसं e टू दी पॉवर मायनस एक्सचा किती आला, e टू दी पॉवर मायनस आणि पुन्हा मायनस एक्सचा पण काढावं लागेल ना. मायनस एक्सचा किती येणार आहे -1 आले व्हॅल्यू. मायनस एक्सचा अजून डेरिव्हेटिव्ह काढला किती देतो -1. आता मला सांगा हा मायनस आणि हा मायनस काय झाला आपला कॅन्सल झाला. हा e टू दी पॉवर मायनस एक्स, e टू दी पॉवर मायनस एक्स पण काय होणार आहे कॅन्सल होते व्हॅल्यू. रिमेनिंग टर्म्स किती राहिली मुलांना सांगा आता. रिमेनिंग टर्म्स मध्ये न्यूमरेटर मध्ये कोण राहिलं 1 आणि डिवाइड मध्ये कोण आहे मुलांना हा e टू दी पॉवर -2x आणि मायनस किती आले व्हॅल्यू 1 आले. तर अशा टाईप मध्ये आपल्याला याचं सोल्युशन्स या ठिकाणी भेटतंय मुलांना. झालं, समजलं काय, कुणाचं वेगळं आलं का आन्सर काय. ठीक आहे, या टाईप मध्ये आन्सर आलं पाहिजे. बघा पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन, कॉट इनवर्स ऑफ एक्स क्यूब. कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहित आहे आता. बघा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह y डॅश इक्वल टू कॉट म्हणजे काय असतं रे -1 डिवाइड बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर असतो. एक्स म्हणजे किती आपल्याकडे एक्स क्यूबचा स्क्वेअर आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. सो एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आला -3
एक्सचा स्क्वेअर आणि डिवाइड बाय किती आला रे 1 प्लस एक्स टू दी पॉवर 6 आला -3x स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स टू दी पॉवर 6 झाला आन्सर. इथं एक्स टू दी पॉवर 2 आणि एक्स टू दी पॉवर 6 ला कॅन्सल करायचं नाही. ठीक आहे, हे कॅन्सल होत नसतं मुलांनो, खाली ऍडिशन आहे वर प्रोडक्ट आहे. करा पुढे कॉट इनवर्स ऑफ 4 टू दी पॉवर एक्स पण आहे. वरचं समजलाय का तो? कॉट इनवर्स ऑफ 4 टू दी पॉवर एक्स. पुढचा क्वेश्चन्स y इक्वल टू लिहून टाकायचं कॉट इनवर्स ऑफ 4 टू दी पॉवर एक्स. बस आता आपल्याला काय करायचं तर अप्लाय करून टाकू. काय तो रे dy बाय dx केलं सॉल्व कोणी dy बाय dx इक्वल टू कॉट इनवर्स साठी किती येते व्हॅल्यू -1 डिवाइड बाय 1 प्लस काय घ्यायची व्हॅल्यू 4 टू दी पॉवर एक्स चा स्क्वेअर. समजतं इथपर्यंत? आता सांगा बरं पुढे काय येणार इंटू डी अपॉन dx ऑफ 4 x. सांगा किती येणार मग -4 टू दी पॉवर एक्स इंटू किती आला log 4 बरोबर आहे. डिवाइड मध्ये सांगा डिवाइड मध्ये असं लिहू शकतो का रे आपण 4 टू दी पॉवर 2x आहे ना 4 चा स्क्वेअर काय तर 16 टू दी पॉवर x. इथं 1 प्लस काय करू शकतो आपण 6 टू दी पॉवर x कारण 4 चा स्क्वेअर केला 4 चा स्क्वेअर किती तो 16 आणि x पण आहे तिथं. या टाइपची व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटली आपल्याला. कुठली टर्म कॅन्सल होते का इथे? चला एवढं सोल्युशन आहे मुलांना काय कॅन्सल होणार नाही. करा पुढचा सॉल्व. काय दिलं आपल्याला इथे tan इनवर्स ऑफ रूट एक्स tan इनवर्स ऑफ रूट एक्स y इक्वल टू tan इनवर्स ऑफ रूट एक्स. वरचं झालं लिहायचं समजलं काय? काय डाऊट इकडे सॉल्व करून घ्या लिहून घ्या प्रॉपर. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ काय घ्यायचं आपल्याला रूट एक्स दिलाय बरोबर आहे. सांगा रे डेरिव्हेटिव्ह सांगा tan चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मुलांनो dy बाय dx इक्वल टू tan चा डेरिव्हेटिव्ह काय असतो राईट 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे ना. एक्स म्हणजे कोण आहे इथं रूट एक्स चा स्क्वेअर आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे रूट एक्स चा. आता सांगू शकता ना रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय किती येतो 2 रूट एक्स आणि याच्यामध्ये 1 बाय किती येणार मुलांना सांगा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जर कॅन्सल झाला तर व्हॅल्यू किती येणार आहे 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स आली व्हॅल्यू 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स आली. समजतंय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला आपला. तर फायनली हेच सोल्युशन लिहायचं आहे 1 डिवाइड बाय 2 रूट एक्स ब्रॅकेट मध्ये 1 प्लस एक्स 1 डिवाइड बाय 2 रूट एक्स ब्रॅकेट मध्ये 1 प्लस एक्स आली व्हॅल्यू. यस परत एकदा सांगायचं का बरं काय डाऊट आहे याच्यात बघा लक्ष द्या रे. या केस मध्ये y इक्वल टू काय दिलं आपल्याला बघा tan इनवर्स ऑफ रूट एक्स दिला बरोबर आहे. tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असतो ना 1 डिवाइड बाय 1 प्लस रूट एक्स चा स्क्वेअर केला स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन जातो आपलं राहणार किती फक्त तिथं एक्स राहणार म्हणजे इथलची व्हॅल्यू किती आली तुमची फक्त ही मुलांनो तो स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाला तिथं येणार तुमचा 1 प्लस एक्स येणार हा आणि आपल्याला हा जो होता ना इकडचा रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो तो आधी लिहिला आपण 1 बाय 2 रूट एक्स आणि इथलची जी व्हॅल्यू होती ही व्हॅल्यू आपण पुढे लिहिली इकडं
1/1 + x, त्यालाच आपण थोडं प्रॉपर अरेंज केलं. 1/2 √x इन ब्रॅकेट 1 + x आली व्हॅल्यू. समजतंय का सर्वांना? चला पुढचा घ्या आता. हा बघा थोडा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे हा. साइन इनवर्स ऑफ √1 + x² डिवाइड बाय 2. डिस्क्रिप्टिव्ह आहे थोडं, ठीक आहे. करा, ट्राय करा. क्वेश्चन 5 ला झाला ना सर्वांचा? क्वेश्चन 5 कम्प्लीट आहे. 6 कडे बघा आता. ऍक्च्युली हा बसणार नाही, ते 2 पार्टिशन मध्ये याला डिवाइड करू थोडा. लक्ष द्या रे आता. क्वेश्चन सॉल्व करतो मी, लक्ष द्या बोर्डकडे. इथं साइन इनवर्स दिलाय, बरोबर आहे. आणि ब्रॅकेट्स मध्ये रूट ऑफ किती? 1 + x² डिवाइड बाय 2 दिलेलं आहे. त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह बघा रे, y' इक्वल टू साइन साठी काय असतं? 1 डिवाइड बाय रूट मध्ये मुलांनो 1 मायनस काय करायचा? x². तर या ठिकाणी 1 मायनस ब्रॅकेट मध्ये रूट ऑफ घ्यायची व्हॅल्यू 1 + x² डिवाइड बाय 2 ब्रॅकेटचा किती आला? स्क्वेअर आला. या टाइप मध्ये करेक्ट आहे. 1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस x². आणि पुन्हा कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा रे सांगा? इंटू कशाचा डेरिव्हेटिव्ह आला? इंटू d/dx ऑफ ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल ना मुलांना. रूट मध्ये कोण आहे? 1 + x² डिवाइड बाय 2. याचा आपल्याला पुढे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ही स्टेप सगळ्यांना समजली का? आता विचार करा, या ठिकाणी हा जो स्क्वेअर आहे आणि हा जो स्क्वेअर रूट आहे कॅन्सल होऊन जाणार ना. मग आता रिमेनिंग टर्म्स किती राहणार आपली? y' इक्वल टू 1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस, मायनसमुळे ब्रॅकेटचं साइन चेंज होतं बरं का, -x². आणि डिवाइडला किती आलता रे? हा 2 आलता ना. मला सांगा, हा जो 2 आहे मुलांना आणि याचा डिनॉमिनेटर किती? 1 आहे ना. याचा डिनॉमिनेटर 2 आहे आणि याचा डिनॉमिनेटर 1 आहे. डिनॉमिनेटर सेम आहेत का? सेम करायचं असेल तर काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लाय. आणि क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर किती येतं रे व्हॅल्यू? सांगा बरं. इथं या ठिकाणी 1 च्या जागेवर काय भेटेल आपल्याला? इथं 1 च्या जागेवर काय भेटणार आहे? क्रॉस मल्टिप्लाय केलं तर सांगताय ना. इथं मुलांनो, इथलच्या 1 च्या जागेवर 1 गायब, ठीक आहे. ह्या 1 च्या जागेवर काय येणार? इथं क्रॉस मल्टिप्लाय केलं 2 न तर 2 असणार आहे. तर इथं आपण लिहू आपण या ठिकाणी 2 - 1 आणि मायनस किती आला? x² आणि डिवाइड बाय किती आला? तर इथे 2 आला. इथपर्यंत समजलंय का? याचा डेरिव्हेटिव्ह सांगा रे आता. रूट साठी डेरिव्हेटिव्ह किती आला? 1/2 रूट ऑफ 1 + x² डिवाइड बाय किती आली व्हॅल्यू? 2 आली. आणि पुढे इंटू सांगा रे. रूट मधल्या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह सांगू शकता ना. रूट मधल्या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह मध्ये 1/2 बाहेर घेतला आपण. 1 चा डेरिव्हेटिव्ह किती आला? आणि x² चा 2x आले. आता इथे जो कॅन्सल होतो टर्म, कुठली टर्म कॅन्सल होते बघा? इथलचा हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार ना, राईट. अजून काय कॅन्सल होतं ते बघू आपण आता, ठीक आहे. बोर्डकडे लक्ष द्या. इकडे लिहावं लागेल पुढे आपल्याला. लक्ष द्या रे मुलांनो. y' इक्वल टू पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं बघा आता? 1 डिवाइड बाय, इथं विचार करा या दोन्हीचं सबट्रॅक्शन किती आलं रे? 2 - 1 किती येणार? 1 आली व्हॅल्यू. 1 - x² राहिला ना. आणि खालचा जो 2 आहे तो जर बाहेर काढला तर 1/2 बाहेर येणार ना, 1/√2. याच्यासाठी रूट सेपरेट करू. आता इथं बघा जी स्टेप लिहितोय ती प्रॉपर समजते का बघा तुम्हाला. या ठिकाणी रूट मध्ये लिहायची व्हॅल्यू. रूट मध्ये व्हॅल्यू येणार आपल्याला 1 - x² आणि खालचा जो 2 होता त्याला रूट सेपरेट केलं मी. ही स्टेप समजली. इथलचं काय केलं? या दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं. 2 - 1 किती आला? 1 आला. आणि -x² ॲज इट इज. आणि डिवाइडचा जो 2 होता हा, या 2 ला रूट सेपरेट दिला आणि बाहेर काढलं. पुढे लक्ष द्या आता. इंटू इथं पण काय करायचंय? हा जो 2 आहे ना, त्या 2 ला पण रूट देऊन बाहेर काढायचं. म्हणजे इथं व्हॅल्यू आली 1 डिवाइड बाय
दॅट इज 2 डिवाइड बाय रूट 2 आणि रूट ऑफ किती आला इथे रूट ऑफ आली व्हॅल्यू 1 प्लस एक्सचा स्क्वेअर समजते सगळ्यांना आणि वर किती व्हॅल्यू राहिली रे इंटू फक्त किती राहिला एक्स राहिला ना इथलचा 2 आणि हा 2 कॅन्सल झालता ना आपला राहिला किती तिथं फक्त एक्स राहिली व्हॅल्यू चला आता पुढे आता लिहूत आपण पुढची स्टेप लक्ष द्या महत्वाचं आहे आता मला सांगा मुलांनो हा जो आहे ना हा रूट 2 आणि इकडचा रूट 2 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे ना डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठं शिफ्ट होतो न्यूमरेटर मध्ये याला न्यूमरेटरला शिफ्ट करू आपण मग हे जर न्यूमरेटरला शिफ्ट झाले तर व्हॅल्यू येते रूट टू इंटू वर एक्स पण आहे ना खाली सांगा आता खाली किती व्हॅल्यू आलेली आहे एक 2 राहिलाय 1 मायनस एक्सचा स्क्वेअर आहे आणि रूट ऑफ किती आला 1 प्लस एक्सचा स्क्वेअर आहे बरोबर आहे रूट टू किती येतं रूट 4 येतं ना आणि रूट 4 ची व्हॅल्यू काय येते रूट 4 ची व्हॅल्यू किती येते मुलांनो 2 येते मग हा रूट टू आणि हा 2 काय झाला कॅन्सल झाला वर किती व्हॅल्यू आली आता एक्स राहिली खाली मला सांगा बरं ए मायनस बी आहे ना हे कोण आहे ए प्लस बी एकाच रूट मध्ये जर मी लिहिलं ना एकाच रूट मध्ये 1 मायनस एक्सचा स्क्वेअर आणि एकाच रूट मध्ये 1 प्लस एक्सचा स्क्वेअर जर लिहिलं तर ही व्हॅल्यू अशी भेटू शकते ना मला 1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 चा स्क्वेअर मायनस एक्स टू दी पॉवर 4 ठीक आहे एचा ए प्लस बी ए मायनस बी काय असतो एचा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर तर अशा टाइप मध्ये याचं सोल्युशन आहे बघा याला बोर्डवर थोडं एक्सप्लेन करतो मी कारण क्वेश्चन तसं आहे मुलांना तुम्ही लिहून घ्या तोपर्यंत ठीक आहे बरं सुरुवातीला काय केलं आपण या ठिकाणी दिसतंय का सगळ्यांना साइन इनवर्सचा फॉर्म्युला यूज केला 1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर एक्स म्हणजे कोण आहे आपलं रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 आहे ना आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा अप्लाय करायचा आहे ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इथं ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह आला पुढे आता हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला इथं 1 चा डिनॉमिनेटर काय होता 1 पण इथलचा डिनॉमिनेटर किती होता 2 होता कारण स्क्वेअर जर कॅन्सल झाला तर फक्त 2 राहतं ना रूट राहत नाही इथे मग इथलचं 1 बाय 1 मायनस किती आला 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 मग क्रॉस मल्टिप्लाय करून काय करायचं आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे मग 2 न 1 ला मल्टिप्लाय केलं की त्याला 2 मायनस मुळे ब्रॅकेटचं साइन चेंज झालं -1 इथलचं पण मायनस मायनस काय झालं मायनस एक्सचा स्क्वेअर डिवाइड बाय किती आलं 2 आली व्हॅल्यू ही स्टेप सगळ्यांना समजली पुढच्या केसमध्ये काय करायचं मुलांना रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 रूट ऑफ जी पण व्हॅल्यू होती कॉपी पेस्ट केली आणि पुन्हा ब्रॅकेट मधला डेरिव्हेटिव्ह काढत असताना 1 बाय 2 बाजूला घेतला आपण 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आला आणि एक्स स्क्वेअरचा किती आला 2x आली व्हॅल्यू पुढे हा 2 आणि 2 लगेच कॅन्सल करून टाकला नंतर काय करायचं आपल्याला हा जो 2 आहे याचं पण रूट घेऊन बाजूला घ्यायचा आहे म्हणजे रूटच्या बाहेर काढायचा इथला पण 2 रूटच्या बाहेर काढायचा तो इथं काढला इथला जो 2 आहे तो रूटच्या बाहेर काढला रूट 2 झाला वर बघा 2 मायनस 1 किती आला 1 मायनस एक्सचा स्क्वेअर इथलचा 2 ऑलरेडी होता हा बाहेर निघला रूट 2 बाहेर आला पुढे काय करायचं मुलांना आता आणि न्यूमरेटर मध्ये जो हा एक्स होता तो असाच राहणार आहे एक्स ची व्हॅल्यू तुमची अशीच असणार आहे पुढे हा रूट 2 आणि रूट 2 वर शिफ्ट होणार आणि एक्स बाकीची टर्म ही एक राहिली 2 राहिला आणि हा राहिला नंतर आपल्याला हा 2 ह्या रूट 2 बरोबर कॅन्सल झाला वर राहतो एक्स खाली किती आली व्हॅल्यू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर त्याला एकाच रूट मध्ये लिहिलं आपण 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर हा ए मायनस बी ए प्लस बी ए चा स्क्वेअर मीन्स 1 चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर किती येतो एक्स टू दी पॉवर 4 येते व्हॅल्यू तर हेच आपलं करेक्ट आन्सर आहे मुलांना तर हे प्रॉपर लिहून घ्या तुम्ही राईट डाऊन लिहून घ्या 5 मिनिटात अजून थोडं प्रॉपर समजून लिहा बरं का हा क्वेश्चन थोडा कॉम्प्लेक्स आहे डिफिकल्ट नाहीये कॉम्प्लेक्स आहे फक्त कॅल्क्युलेशन त्यासाठी प्रॉपर स्टेप बाय स्टेप लिहा खाली ज्यांचं लेट झालं असेल त्यांनी पुढचा क्वेश्चन ट्राय करा 7 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आताच कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर सॉल्व्ह करा सोपा क्वेश्चन आहे याच्यासारखं नाहीये मुलांना कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह सर्वांना माहित आहे -1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि पुन्हा 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तर सोपं आहे -2x येणार फक्त
याच्यासारखं डबल डबल येणार नाही तुम्हाला रूट वगैरे. झाला असेल तर ट्राय करा पुढचा. झालं पाठीमाग मुलांना सॉल्व्ह केलंय का पुढचा क्वेश्चन्स. कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सडन झालं काय कॉसचं. किती व्हॅल्यू आली सांगा तुम्ही. कॉस इनवर्स ऑफ किती घ्यायचंय मुलांना सांगायचं आता. कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह सांगायचा. पहिला डेरिव्हेटिव्ह -1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरचा काय घ्यायचा स्क्वेअर. आणि पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह 1 चा किती आला 0, एक्स स्क्वेअरचा किती आला 2x आला. बरोबर आहे मुलांना. मायनस मायनस कॅन्सल होऊन किती येणार आहे 2x. डिवाइड बाय सांगा बरं. रूट मध्ये व्हॅल्यू किती येते आपल्याला 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे ना. याचं एक्सपान्शन करू शकतो ना आपण. 1 मायनस 2x चा स्क्वेअर प्लस किती येणार x टू दी पॉवर 4 येते व्हॅल्यू या टाइप मध्ये. ठीक आहे. 1 मायनस 2x चा स्क्वेअर प्लस किती आला x टू दी पॉवर 4 आले. आणि न्यूमरेटर तसंच ठेवायचं. पुढे याला सिम्प्लिफाय करा बरं. इथं 2x आला आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहता साइन जर चेंज केलं तर 1 मायनस 1 प्लस किती आला हा 2x चा स्क्वेअर आणि मायनस x टू दी पॉवर 4 येतो व्हॅल्यू. बरोबर आहे. पुढे मुलांना इथं जर विचार केला आपण हा 2x आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये प्लस मायनस 1 कॅन्सल झाला. एक्स स्क्वेअर बाहेर येतो का नाही डिनॉमिनेटर मधून. रूट मधून एक्स स्क्वेअर जर बाहेर आला तर एक्स बाहेर येणार का एक्स स्क्वेअर येणार. रूट मधून एक्स स्क्वेअर बाहेर येत असताना एक्स बाहेर येतो का एक्स स्क्वेअर. रूट होऊन येणार ना. एक्स स्क्वेअरचं रूट किती येतं हा एक्स येणार. म्हणजे इथलचा एक्स स्क्वेअर बाहेर येत असताना काय म्हणणार त्याचं रूट काढावं लागेल. एक्स स्क्वेअरचं रूट किती येतं एक्स येतं. मग एक्स बाहेर येणार फक्त. मध्ये व्हॅल्यू किती राहिली मग सांगा 2 राहिला मायनस एक्स स्क्वेअर राहिला. इथलचा एक्स हा एक्स कॅन्सल झाला. फायनली व्हॅल्यू किती आली मग आपली 2 डिवाइड बाय रूट ऑफ किती आली मुलांना 2 मायनस एक्स स्क्वेअर आली. समजते हे काय केलं आपण प्रोसेस. क्वेश्चन नंबर 8 नंबर किती बाकी रे आपले 9 10. हा बस 3 क्वेश्चन आहेत 4 मिनिटांमध्ये होऊन जातील. मी सांगतो तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका. एवढाच तो टाइम यालाच लागणार आहे. पुढचे ते एकदम 5-5 सेकंदाचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. 5 to 10 सेकंड मध्ये तुम्ही सॉल्व्ह करणार पुढचे. सांगा साइनचं सांगा रे मुलांना. चला y इक्वल टू वरचं कॉस्टचं समजलं ना सर्वांना. सांगा y इक्वल टू साइन इनवर्स एक्स टू दी पॉवर किती आला 3/2 राईट. या ठिकाणी y डॅश ची व्हॅल्यू सांगा. y डॅश ची व्हॅल्यू किती येते 1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स टू दी पॉवर 3/2 3 डिवाइड बाय 2 चा काय घ्यायचा स्क्वेअर आणि इंटू डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सांगा रे 3/2 एक्स टू दी पॉवर 3/2 चा डेरिव्हेटिव्ह 3/2 एक्स टू दी पॉवर 1/2. बरोबर आहे. 3/2 मायनस 1 किती येतो 1/2 येतो 3 मायनस 2. आता मला सांगा इथला 2 आणि हा 2 पण कॅन्सल करू शकतो ना आपण. आता रिमेनिंग टर्म्स किती राहिली y डॅश इक्वल टू 1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स चा क्यूब राहिला फक्त आणि इंटू इथं किती येतो 3/2 रूट एक्स. एक्स टू दी पॉवर 1/2 म्हणजे काय असतं रूट एक्स. फायनली आन्सर येणार 3 रूट एक्स डिवाइड बाय 2 ब्रॅकेट्स मध्ये 1 मायनस एक्स चा क्यूब. राईट.
3 root x divided by 2 root of 1 minus x cube. या लिहून घ्या. हे वरचं सोल्युशन आहे बरं का, वरचं लिहिताना. समजले? नोट डाऊन करा फास्ट. लिहिलंय का? चला पुढचं बघा रे आता. हे एकदम सिंपल क्वेश्चन आहे हा. दिसायला खूप डिफिकल्ट वाटतो मुलांना. y इक्वल टू काय करायचं पहिले समजून घ्या रे. जो कॉस काय दिलाय, क्यूब दिलाय ना, किती डेरिव्हेटिव्ह काढावं लागतील रे? कॉस इनवर्स एक्स चा क्यूब. किती 3-4 डेरिव्हेटिव्ह काढणार ना तुम्ही. तर याला काय करायचं मुलांना, y इक्वल टू जो क्यूब आहे तो बाहेर घ्यायचा. कॉस इन ब्रॅकेट कॉस इनवर्स एक्स चा क्यूब स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, अजून एक ब्रॅकेट घेतला आणि याचा पॉवर काय केला, क्यूब केला. लक्षात आलं का? आधी पण सांगितलं होतं मी. हे तुम्ही साइन स्क्वेअर एक्स ला कसं लिहू शकता, साइन एक्स चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर आहे? समजतंय का तुम्हाला? या ठिकाणी मला सांगा, कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल झालं ना मधला. प्रॉपर्टी बघितली ना आपण, सेकंड टाईपचा फॉर्म्युला. y इक्वल टू काय भेटणार आपल्याला, एक्स टू दी पॉवर 3 आणि 3 चा प्रोडक्ट, एक्स क्यूब चा क्यूब आला, एक्स टू दी पॉवर किती आला 9, y डॅश किती येणार इथं 9x to 8. चला आन्सर. एवढं सोपं आहे. म्हणजे त्याच्या पुढचा पण असंच आहे, 2-4 सेकंदामध्येच काढू शकता तुम्ही. 10 सेकंड. कॉस क्यूबचा तो बाहेर घ्यायचा एकदम इंडेक्स. कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल होतो, राहतो एक्स क्यूब. चल झालं, डन. समजलं नाही कसं करायचं ते? चला हा पण सांगा बरं तसंच. y इक्वल टू साइन ऑफ ब्रॅकेट मध्ये काय करायचं, साइन इनवर्स रूट एक्स. बरोबर आहे? आणि याचा ब्रॅकेटचा काय घ्यायचा रे, एकच, फोर्थ पॉवर घ्यायचा. किती घ्यायचा, फोर्थ पॉवर. हा साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल झाला. y टू दी पॉवर किती आला, रूट एक्स टू दी पॉवर फोर्थ पॉवर. रूट एक्स म्हणजे एक्सचा कितवा इंडेक्स असतो, 1/2 असतं ना. यांचा जर प्रोडक्ट केला आपण, हा एक्स टू दी पॉवर किती बनतं, 2 न जर आपण 4 ला डिवाइड केलं, एक्स स्क्वेअर आला ना. आता याचा डेरिव्हेटिव्ह सांगू शकता ना, y डॅश किती येणार, 2x. झाला आन्सर. म्हणजे आपला क्वेश्चन संपतो हा 6 नंबरचा इथे. समजले? करा पॅकअप करा आता. पॅकअप. घरी गेल्यानंतर सर्व फॉर्म्युले बघायचे मुलांना, ठीक आहे? आणि सगळे लिहिलेला पण एकदा ओव्हरलुक करा प्रॉपर. 10-15 मिनिटं द्या तुम्ही. फॉर्म्युले प्लस आजचे जे क्वेश्चन झालेले आहेत, कसे कुठला एखादा क्वेश्चन अजून कन्फ्युजन वाटत असेल तर उद्याचं लेक्चर झाल्यानंतर विचारा मला. ठीक आहे, ओके, बाय.